पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी। सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी। तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी। प्रस्तुत कीर्तनडोपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेशपर आणि भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। प्रत्येक बापाची इच्छा असते की माझा मुलगा सर्वगुण संपन्न निघावा, माझा मुलगा माझ्यापेक्षा काकणभर सरस निघावा, माझा मुलगा माझ्यापेक्षा वरचढ निघावा। बाप से बेटा सवाई। प्रत्येक बापाची इच्छा असते की माझा मुलगा माझ्यापेक्षा सर्वगुण संपन्न निघावा, आणि त्यातली त्यात दुष्ट दुराचारी बाप, भ्रष्ट करप्ट बाप याची तर फार इच्छा असते की माझा मुलगा सर्वगुण संपन्न निघावा, त्यांनी मला सर्व गुणात जिंकावं। आणि म्हणून असा दुष्ट दुराचारी बाप, भ्रष्ट करप्ट बाप आपल्या मुलांना शिक्षणासाठी मोठमोठ्या कॉन्व्हेंटसारख्या शाळा कॉलेजात शिकायला ठेवतो। असाच एक मुलगा कॉन्व्हेंटचं शिक्षण पूर्ण करून गावाकडे निघाला। इंग्लिश मीडियममध्ये शिकलेला, कॉन्व्हेंटचं शिक्षण केलं आणि गावाकडे निघाला आहे। बापाला फोन केला आहे, डॅड माझं शिक्षण संपलं आहे, मी गावाकडे निघालो आहे, बसस्टँडला येतो आहे, मला घ्यायला या। बाप खुश झाला। बाप मुलाला घ्यायला बसस्टँडला आला आहे। मुलगा गाडीतून उतरला आहे। मुलानं बापाकडं पाहिलं आहे, तरी मुलानं सिगारेट काढली, सिगारेट पेटवली आणि सिगारेट उडू लागला। आणि सिगारेट वडत वडत बापाच्या समोर गेला आणि सिगारेटचा धूर बापाच्या तोंडावर सोडला आणि बापाला म्हणतो, हाय डॅड हाऊ आर यू, हाय डॅड हाऊ आर यू। बाप अर्धा खचला। पोराचं हे वागणं पाहून बाप अर्धा खचला। बरं, एवढ्यावरच पोराचं भागलं नाही तर पोरानं पुन्हा हात पुढं केला बापाला शेक हँड करायला। बापाने नाविलाजास्त हात दिलाय पोराच्या हातात, पोराने शेक हँड केलाय। बापाचा हात एवढ्या जोरात हलवला की बापाचा खवाटाच आऊट। बाप घरी म्हणाला होता मनातल्या मनात, पोरगं यायला आता सर्व पोराच्या हवाली करेल आणि निवांत होईल, निश्चिंत होईल। बापाचा खवाट आऊट। बाप म्हणतो, मी निश्चिंत झालो नाही, माझी निचिती झाली। हे पोराचं आरोगंट वागणं पाहून, पोराचं गलिच्छ वागणं पाहून बाप सगळा खचला। असं का व्हावं? असं का होतं? एक दुष्ट दुराचारी बाप आहे, भ्रष्ट बाप आहे, करप्ट बाप आहे, लबाडीनं वाम मार्गानं गडगंज संपत्ती घरात आणून ठेवतो आणि कामना करतो की माझा मुलगा सर्वगुण संपन्न निघावा, माझ्यापेक्षा वरचढ निघावा, माझ्या मुलानं सर्व गुणात मला जिंकावं। परंतु अशा दुष्ट दुराचारी भ्रष्ट करप्ट बापाची ही इच्छा पूर्ण होत नाही। असं का होतं? आज या कीर्तनातून आपण यावर प्रकाश टाकूयात। बाप दुष्ट आहे, दुराचारी आहे, भ्रष्ट आहे,
परंतु कामना करतो माझा मुलगा सर्वगुण संपन्न निघावा, पण अशा दुष्ट दुराचारी भ्रष्ट बापाची ही इच्छा कधीच पूर्ण होत नाही. असं का होतं पाहूया आपण पुढं. बाप चांगला असो अथवा वाईट असो, प्रत्येक बापाची एक इच्छा असते की माझा मुलगा सर्वगुण संपन्न निघावा, माझ्या मुलानं मला सर्व गुणात जिंकावं. बाप से बेटा सवाई. बाप चांगला असो वाईट असो, प्रत्येक बापाची इच्छा असते की माझा मुलगा सर्वगुण संपन्न निघावा, माझ्या मुलानं मला सर्व गुणात जिंकावं. अहो, माझा मुलगा सर्वगुण संपन्न निघाव ही बापाची इच्छा असते, माणसाची इच्छा असते. यात काय नवल. अहो, देवाची, भगवान कृष्णाची सुद्धा इच्छा होती की माझा मुलगा अर्जुन सर्वगुण संपन्न निघावा आणि अर्जुनाने मला सर्व गुणात जिंकावं. आणि पुत्रे मी सर्वगुणी जिनावा हे बापा शिराणी, तरी ते शारंग पाणी फळाली. ज्ञानोबा आहे. अर्जुन देवाचा सखा होता, अर्जुन देवाचा शिष्य होता आणि देव विश्वाचा पिता या नात्यानं अर्जुन देवाचा मुलगाही होता. देव म्हणजे भगवान कृष्ण. भगवान कृष्ण विश्वाचा पिता या नात्याने अर्जुन देवाचा पुत्रही होता. आणि म्हणून देवाला, भगवान कृष्णाला नेहमी वाटायचं की माझा अर्जुन माझ्यापेक्षा अधिक बलवान असावा, प्रत्येक गुणात अर्जुनाने मला जिंकावं. आणि म्हणून अर्जुनाची जर कोणी स्तुती केली की अर्जुन भगवान कृष्णापेक्षाही बलवान आहे, तर याचा आनंद भगवान कृष्णाला व्हायचा की वाह, माझा अर्जुन माझ्यापेक्षा बलवान आहे. तैसे देवाचे शक्ती पार्थ देवासी बहुती, परी माने स्तुती गौरव असे. ज्ञानोबा आहे. देवाच्या कृपेने, देव म्हणजे भगवान कृष्ण, देवाच्या कृपेने अर्जुन देवापेक्षाही जास्त बलवान होता. परंतु अर्जुन देवापेक्षा बलवान आहे असं जर कुणी म्हटलं तर याचा आनंद भगवान कृष्णाला व्हायचा, देवाला व्हायचा की वाह, माझा अर्जुन माझ्यापेक्षा बलवान आहे. तसं प्रत्येक बापाची इच्छा असते की माझा मुलगा माझ्यापेक्षा बलवान असावा, माझ्यापेक्षा जास्त गुणी असावा, माझ्यापेक्षा जास्त सर्व गुण संपन्न असावा. ही प्रत्येक बापाची इच्छा असते. आणि ही इच्छा अर्जुनाच्या रूपानं देवाच्या ठिकाणीही फळाला आली. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत ज्ञानेश्वरीत की आणि पुत्रे मी सर्वगुणी जिनावा हे बापा शिराणी, तरी ते शारंग पाणी फळा आली. अर्जुन माझ्यापेक्षा जास्त बलवान आहे हे ऐकून देवाला प्रसन्नता वाटायची आणि माझा अर्जुन माझ्यापेक्षा बलवान आहे हे ऐकून देवाला संतुष्टता वाटायची, देव खुश व्हायचे. एखादं छोटंसं बाळ आहे 2-3 महिन्याचं, भुकेनं व्याकुळ झाले. आई काही काम करते आणि बाळ रडायले, भुकेनं व्याकुळ झाले. आई हातातलं काम टाकून देते, बाळाकडे धावत जाते, बाळाला स्तनपान करते. बाळ पिल्यानंतर थोडंसं खेळतं आणि शांत झोपी जातं. इथं पोट बाळाचं भरले, बाळ झोपी गेले, पोट बाळाचं भरले, आनंद आईला होतो. तसं शिष्य वरचढ निघालाय गुरुपेक्षा, आनंद गुरुला होतो. तसं पुत्र वरचढ निघालाय बापापेक्षा, आनंद बापाला होतो. ज्ञानोबा याची साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत का बालकाचेनी धनी धाईजे, का शिष्याचेनी झाले पण होईजे, ते सद्गुरूची एकलेनी जाणीजे का प्रसवतीया. बाळाला आईने स्तनपान केले, बाळ पिल्यानंतर खेळले, झोपी गेले, पोट बाळाचं भरलंय, आनंद आईला आहे. पुत्र बापापेक्षा वरचढ निघालाय, आनंद बापाला आहे. शिष्य गुरुपेक्षा वरचढ निघालाय, आनंद गुरुला आहे. का बालकाचेनी धनी धाईजे, का शिष्याचेनी झाले पण होईजे, ते सद्गुरूची एकलेनी जाणीजे का प्रसवतीया. पुत्र बापापेक्षा वरचढ निघालाय, आनंद बापाला आहे. आणि म्हणून प्रत्येक बाप कामना करतो, तो बाप चांगला असो वाईट असो, प्रत्येक बाप कामना करतो की माझा मुलगा माझ्यापेक्षा वरचढ निघावा, माझा मुलगा सर्व गुण संपन्न निघावा. ही प्रत्येक बापाची इच्छा असते. आणि त्यातल्या त्यात दुष्ट दुराचारी बापाची, करप्ट भ्रष्ट बापाची तर फार इच्छा असते की माझा मुलगा माझ्यापेक्षा वरचढ निघावा, सर्व गुण संपन्न निघावा. परंतु या दुष्ट दुराचारी भ्रष्ट बापाची इच्छा कधीच पूर्ण होत नाही. ती का होत नाही, आज या सेवेतून, या कीर्तनातून आपण पाहूयात. या जगामध्ये एकूण
तीन प्रकारची माणसं असतात, सात्विक, राजस आणि तामस. ज्ञानोबा म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये की एखादा सात्विक मनुष्य जर मरण पावला, सत्वगुणात वाढला आणि सत्वगुणातच मरण पावला, तर तो सात्विक मनुष्य सत्वगुणाने सत्वगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. माझं वाक्य नीट आहे का? एखादा सत्वगुणी मनुष्य मरण पावलाय, तर असा सत्वगुणी मनुष्य सत्वगुणानं सत्वगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. माऊली लिहित आहेत, ना तरी येथीचा दिवा नेलिया सेजिया गावा, तो तेथे तरी पांडवा दिवाच की. अहो, एखादा दिवा, एखादा कंदील, एखादी बत्ती बीडमध्ये लावली आणि ही बत्ती जर मांजरसुम्याला नेली, तर ती बत्ती बिडातही बत्तीच आहे, मांजरसुम्यातही बत्तीच आहे. ती बिडातही बत्तीच, मांजरसुम्यातही बत्तीच आहे. तसं या जन्मातला सत्वगुणी मनुष्य मेलाय, तो पुढच्या जन्मातही सत्वगुणाने सत्वगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. ना तरी इथेचा दिवा नेलिया सेजिया गावा, तो तेथे तरी पांडवा दिवाच की. म्हणून गोमटे यातया जावळी असे धनंजया, तेवी सत्वी जाणे देहा के आती गा. ज्ञानोबा बोलतात की गोमट यातया जावळी असे धनंजया, तेवी सत्वी जाणे देहा के आती गा. सत्वगुणी मनुष्य सत्वगुणात मेलाय, जेव्हा त्याला मनुष्याचा जन्म लाभेल त्यावेळेस तो सत्वगुणाने सत्वगुणी बापाच्याच पोटी जन्म धरतो. त्याला सत्वगुणी बापाचीच जोड लागते. गोमटे यातया, गोमटा म्हणजे सत्वगुणी मेलाय. जावळी असे धनंजया, जावळी म्हणजे आपण एखाद्या बाईला 2 लेकरं झाले, आपण म्हणतो आवळे जावळे. जावळी म्हणजे 2 किंवा जावळी म्हणजे जोडी. गोमटे यातया जावळी असे धनंजया, त्या सत्वगुणी मेलेल्या माणसाला पुढच्या जन्मात सत्वगुणाने सत्वगुणी बापाच्याच पोटी जन्म लागतो. अर्थात सत्वगुणी बापाचीच जोड लागते. जावळी असे धनंजया. तात्पर्य, सत्वगुणी मनुष्य मेला तर सत्वगुणाने सत्वगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. रजोगुणी मनुष्य जर मेला तर तो रजोगुणाने रजोगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. ज्ञानोबा साक्ष देत आहेत. म्हणून व्यापाराचे हाती वसंतू दिहान राती, तैसियाचे पांती जुंपी जेतो. व्यापाराचे हाती वसंतू दिहान राती, तैसियाचे पांती जुंपी जेतो. ज्ञानोबा आहे. अर्थात रजोगुणी मनुष्य अतिशय चंचल असतो, हवरा असतो. माझे माझं आणि जगाचंही माझंच. त्याला परद्रव्य परणारीचा अभिलाष असतो. सगळ्या जगाची संपत्ती मला मिळावी असा चंचल आणि हवरा असतो. काय चंचलू मासा कामिनी कटाक्षू जैसा, माशापेक्षा अधिक चंचल असतो, अतिशय हवरा आणि कामिष्ट. असा रजोगुणी मनुष्य मेला तर तो रजोगुणाने रजोगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. ज्ञानोबा लिहित आहेत. हो, म्हणून व्यापाराच्या हाती उसंतू दिहान राती, तैसियाचे पांती जुंपी जेतो. रात्रंदिवस काम धंदा काबाड कष्ट, काम धंदा व्यापार, त्याला क्षणाची उसंत नाही आहे. आशाच्या पंक्तीला जाऊन तो जुंपल्या जातो. अर्थात रजोगुणी मनुष्य मेला तर तो रजोगुणाने रजोगुणी बापाच्याच पोटी जन्म धरतो. हा शास्त्र सिद्धांत आहे. तमोगुणी मनुष्य मेला तर तो देखील तमोगुणाने तमोगुणी बापाच्याच पोटी जन्म धरतो. हो, तमोगुणी मनुष्य दुष्ट असतो, वाईट असतो. जगाला दुःख दिल्यानं ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो तो तमोगुणी असतो. ज्ञानोबा तमोगुणी माणसाची व्याख्या सांगतायत की आणिकही एक दिसे जे दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. अंधार पडल्या साऱ्या जगाला दुःख होतं, अंधार पडल्या साऱ्या जगाला आनंद होतो. पण घुबडच एक असं आहे की ज्याला अंधारानं आनंद होतो. अंधार पडल्यावर साऱ्या जगाला दुःख होतं. परंतु घुबडच एक असा प्राणी आहे की अंधार पडल्यावर ज्याला आनंद होतो. तसं दुष्कृत्य केल्यावर ज्याच्या चित्ताला आनंद होतो तो तमोगुणी असतो. आणि काही एक दिसे जे दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. दुष्कृत्य केल्यानं, जगाचं वाईट केल्यानं ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो तो तमोगुणी असतो. आणि म्हणून ही जी संबोधन आहेत, मूर्ख आहे, नालायक आहे, गाढव आहे, बेअक्कल आहे,
ही सगळी संबोधनं तमोगुणी माणसाला असतात. असा तमोगुणी मनुष्य जर मेला तर तो तमोगुणाने तमोगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. धनवरायाची साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत, राई राई पण बिजी तेजुनी अंग तेजी ते वृडे ते मग दुजी गोठी असे गा. माऊली म्हणतात मोहरीचं बी लावलं तर मोहरीचं झाड येतं आणि त्याला पुन्हा मोहरीचंच बी लागतं. तसं तमोगुणी मेला तर तो तमोगुणाने तमोगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. तसे तमाचे लोते बांधून या संकल्पाते देह पडे मागोते ते तमाचेची होय. ज्ञानोबा आहे. तात्पर्य तमोगुणी मनुष्य मेला तर तमोगुणाने तमोगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. ही जर वाक्य आपण फिरवली तर याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की सत्वगुणी बापाच्या पोटी सत्वगुणी संतान येते, रजोगुणी बापाच्या पोटी रजोगुणी संतान येते आणि तमोगुणी बापाच्या पोटी तमोगुणी संतान येते. हा शास्त्र सिद्धांत आहे. ज्ञानोबा बोलतायत. अर्थात बाप ज्या गुणात वाढतो त्या गुणाचीच अवलाद त्याच्या पोटी येते. आपण पाहिलं रजोगुणी तमोगुणी मनुष्य दुष्ट दुराचारी असतात. सत्वगुणी मनुष्य हा सात्विक असतो, सोबर असतो, परोपकारी असतो, मायाळू असतो, प्रेमळ असतो, दयाळू असतो, भगवत भक्तीत रत असतो, ज्याच्या मुखात सातत्यानं भगवंताचं नाम स्थिरावलेलं असतं. असा मनुष्य दयाळू, परोपकारी, नामवंत, नामधारक मनुष्य सात्विक असतो. आणि असा सात्विक मनुष्य मेला तर तो सत्वगुणाने सत्वगुणी बापाच्याच पोटी जन्म धरतो. रजोगुणी मनुष्य मेला तर रजोगुणाने रजोगुणी बापाच्याच पोटी जन्म धरतो. आणि तमोगुणी मनुष्य मेला तर तमोगुणाने तमोगुणी बापाच्याच पोटी जन्म धरतो. अर्थात ही वाक्य फिरवली तर सात्विक बापाच्या पोटी सात्विक संतान येते, रजोगुणी बापाच्या पोटी रजोगुणी संतान येते आणि तमोगुणी बापाच्या पोटी तमोगुणी संतान येते. रजोगुणी तमोगुणी माणसं थोडी दुष्ट दुराचारी असतात, ती नामधारक नसतात. आणि म्हणून तुकोबाराय जी माणसं नामधारक नाही आहेत त्यांच्याकडे बोट करतायत आणि लिहितायत की तुका म्हणे आयशा जीवा काय करू आता, तुका म्हणे आयशा जीवा काय करू आता, राम राम न म्हणती त्याची गाढव माता पिता. तुकोबारायचे हे चरण जरा बारकाईने ऐका. तुकोबारायचे हे चरण बारकाईने ऐका. काय म्हणतात महाराज, तुका म्हणे आयशा जीवा काय करू आता, राम राम न म्हणती त्याची गाढव माता पिता. तुकोबाराय म्हणतात जो मनुष्य रामनाम घेत नाही तो गाढव नाहीये, त्याची मायबाप गाढव आहेत. का तर मायबाप रामनाम घेत नाहीत, मायबाप रामनाम घेत नाहीत म्हणून त्यांच्या पोटी रामनाम न घेणारी संतान आली. बारकाईने ऐका आणि पुन्हा ऐका. जी माणसं रामनाम घेत नाहीत ती गाढव नाही आहेत, त्यांची मायबाप गाढव आहेत. तुकोबाराय म्हणतात का तर मायबाप हरिनाम घेत नाहीत म्हणून हरिनाम न घेणारे संतान पोटी आली. तुका म्हणे आयशा जीवा काय करू आता, राम राम न म्हणती त्याची गाढव माता पिता. या उलट तुकोबारायच म्हणतात की जी माणसं सातत्यानं रामनाम घेत आहेत ती धन्य नाही आहेत, त्यांची मायबाप धन्य आहेत. जी माणसं सातत्यानं रामनाम घेत आहेत ती धन्य नाही, त्यांची मायबाप धन्य आहेत. धन्य माता पिता तयाची आहे, धन्य माता पिता तयाची आहे. जो मनुष्य सातत्यानं रामनाम घेतो तुकोबाराय त्या माणसाला धन्यता देत नाहीत, त्याच्या मायबापाला धन्यता देत आहेत. का तर मायबाप रामनाम घेणारी आहेत म्हणून पोटी संतान रामनाम घेणारी आहे. हो, आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आहे. जो मनुष्य आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागा आहे, सातत्यानं रामनाम घेतोय, तो मनुष्य धन्य नाही आहे, त्याची मायबाप धन्य आहेत असं तुकोबाराय म्हणतायत. का तर मायबाप रामनाम घेत आहेत म्हणून पोटी अवलादही रामनाम घेणारी आली. धन्यता मायबापाला आहे. मुलगा रामनाम घेत नाही आहे तुकोबाराय त्याला गाढव म्हणत नाहीत, गाढव मायबापाला म्हणतायत. मुलगा रामनाम घेतोय, धन्यता मुलाला नाही आहे, धन्यता मायबापाला आहे. का मायबाप रामनाम घेत आहेत म्हणून रामनाम घेणारे संतान पुढे पोटाला येते. तात्पर्य जो मनुष्य मुखाने रामनाम घेत नाही त्याच्या पोटी रामनाम न घेणारी अवलाद येते, ती दुष्ट दुराचार्याने नालायक असते.
आणि जी माणसं सातत्यानं रामनाम घेत आहेत त्यांच्या पोटी रामनाम घेणारीच अवलाद आहे ते. आणि म्हणून जो मनुष्य सातत्यानं रामनाम घेतो, जो मनुष्य सातत्यानं रामनाम घेतो तो शुद्ध सात्विक असतो. अशा सातत्यानं रामनाम घेणाऱ्या माणसाचं बीही शुद्ध आणि सात्विक असतं. आणि अशा शुद्ध सात्विक बीजापोटी रामनाम घेणाऱ्या मुलाच्या रूपात रसाळ आणि गोमटी फळे लागतात. यालाच तुकोबाराय म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, हे अभंगाच्या पहिल्या चरणात. आणि म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात लिहित आहेत की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जो मनुष्य सातत्यानं रामनाम घेतो तो शुद्ध सात्विक असतो, त्याचं बीजही शुद्ध आणि सात्विक असतं. आणि अशा शुद्ध बीजापोटी रामनाम घेणारी शुद्ध सात्विक संतान येते, ज्याला तुकोबाराय म्हणतात की फळे रसाळ गोमटी. मायबापाचं बीज शुद्ध आहे का? मायबाप नामधारक आहेत. मायबाप नामधारक आहेत म्हणून शुद्ध सात्विक आहेत, नामधारक आहेत म्हणून बीज शुद्ध आहे. आणि अशा शुद्ध बीजाच्या पोटी रसाळ आणि गोमटी फळे लागतात. अर्थात नामधारकाच्या पोटी नामधारकच संतान येते. याला तुकोबाराय म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. ही रज आणि तमोगुणी माणसं विकारी असतात, दुष्ट असतात, दुराचारी असतात. आणि मग आपण बोलून गेलो की बाप ज्या गुणात वाढतोय त्याच गुणाची अवलाद पुढे पोटी येते. रजगुणी तमोगुणी माणसं दुष्ट असतात, वाईट गुणात वाढतात. रजगुण तमोगुण हे वाईट आहेत. रजगुण तमोगुणाला देव आवडत नाही आहे, देव आवडतो फक्त सत्वगुणाला. रजगुणी तमोगुणी माणसं विकारी असतात, देवापासून दूर असतात, मुखात भगवंताचं नाम नसतंय. आणि म्हणून ते अपवित्र असतात, दुष्ट असतात, दुराचारी असतात. आणि अशा रजगुणी तमोगुणी जो दुष्ट दुराचारी आहे अशा माणसाच्या पोटी संततीसुद्धा रजगुणी तमोगुणीच येते, अर्थात दुष्ट दुराचारीच येते. आणि म्हणून याला म्हणतात की मोळाच्या पोटी केरसुनी. आपल्याकडे खेड्यामध्ये म्हण आहे, नदीला एक मोळ नावाचं गवत उगवतं. या गवताच्या काड्यापासून झाडू बनवतात. मग मोळाच्या पोटी कोणी जन्म घेतला? झाडून. झाडूला म्हणतात किरसुनी. आणि म्हणून मन पडले की मोळाच्या पोटी किरसुनी, अर्थात वाईटाच्या पोटी वाईट, म्हणजेच मोळाच्या पोटी किरसुनी. रजगुणी तमोगुणी बापाच्या पोटी रजगुणी तमोगुणीच, दुष्टच अवलाद. आणि म्हणून असं म्हणतात की मोळाच्या पोटी किरसुनी. तुकोबराय याला म्हणतात की झोडा झोडगीचे पोटी फळे विजेती करंटी. रजगुणी तमोगुणी माणसं दुष्ट दुराचारी असतात, झोड असतात. आणि म्हणून त्यांच्या पोटीही दुष्ट दुराचारी झोडच अवलाद येते. असं का होतं पाहूया आपण पुढं. रजगुणी तमोगुणी माणसं दुष्ट दुराचारी असतात, त्यांच्या पोटीही दुष्ट दुराचारीच अवलाद येते. आणि म्हणून तुकोबारायांनी संबोधन केलं की झोडा झोडगीचे पोटी फळे बिजेती करंटी. झोडा झोडगीचे पोटी फळे बिजेती करंटी. रजगुणी तमोगुणी दुष्ट आहेत, दुराचारी झोड आहेत, त्यांचं बीज करंट आहे. आणि म्हणून झोडाच्या पोटी झोड, या करंट्या बीजाच्या पोटी करंटच बीज, अर्थात दुष्टच अवलाद येते. तात्पर्य मायबापाचं बीज जर शुद्ध असेल तर पोटी शुद्ध सात्विक अवलाद येते. मायबापाचं बीज जर करंट असेल तर पोटी दुष्ट दुराचारी अवलाद येते. आणि म्हणून ज्याच्या मुखात सातत्यानं हरिनाम स्थिरावलंय तो सत्वगुणी असतो, त्याचं बीज शुद्ध आणि सात्विक असतं. आणि अशा शुद्ध सात्विक बीजापोटी रसाळ आणि गोमटी फळे, अर्थात रामनाम घेणारी मुलं जन्माला येतात. आणि ज्यांचं बीज करंट आहे, अर्थात जे हरिनामापासून दूर आहेत, ते रजगुणी तमोगुणी असतात, दुष्ट दुराचारी झोड असतात, त्यांचं बीज करंट असतंय. आणि अशा करंट्या बीजाच्या पोटी करंटीच, अर्थात दुष्ट दुराचारी झोड अवलाद येते. म्हणून झोडा झोडगीचे पोटी फळे बिजेती करंटी. अर्थात मायबापाचं बीज शुद्ध असेल तो पोटी रसाळ गोमटी, अर्थात चांगली मुलं येतात. मायबापाचं बीज करंट असेल तर पोटी झोड करंटी, नालायक मुलं येतात. आणि म्हणून मायबापाचं बीज शुद्ध असावं.
आणि त्याच मायबापाचं बीज शुद्ध असतं की जे सातत्याने मुखामध्ये रामनाम धारण करतात. ज्याच्या मुखात रामनाम त्याचं बीज शुद्ध. आणि अशा शुद्ध बीजाच्या पोटी रामनाम घेणारी शुद्ध सात्विक रसाळ गोमटी मुलं जन्माला येतात. आणि म्हणून तुकोबाराय लिहित आहेत की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मी म्हणतो पुत्र एकच असावा, परंतु सूर्यासारखा तेजस्वी असावा, सूर्यासारखा तिन्ही लोकात झेंडा लावणारा असावा. तुकोबाराय बोलले पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. तुकोबाराय पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. सूर्य एकच आहे, परंतु त्रैलोक्याला उजळून काढतो. तसं पुत्र एकच असावा, परंतु आपल्या सत्वगुणानं आपल्या आत्मज्ञानानं त्रैलोक्याला उजळून काढणारा असावा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. मग ऐसा सगळ्या त्रैलोक्याला जगाला उजळून काढणारा मुलगा पोटी यावा, तर यासाठी तुम्हाला अगोदर सात्विक बनावं लागेल. कारण या पृथ्वीवर या मृत्यूलोकात फक्त सत्वाचं सामर्थ्य आहे. तुकोबाराय बोलले तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. तुकोबाराय म्हणतात की या मृत्यूलोकात तुम्हाला काही जर प्राप्त करायचं असेल चांगलं, तर ते फक्त सत्वगुणातूनच मिळेल, रज आणि तमगुणातून नाही. तुम्हाला कुठलीही चांगली गोष्ट फक्त सत्वगुणातूनच मिळेल, इतर कुठल्याही गुणातून मिळणार नाही. आणि म्हणून महाराज लिहितात की तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. सत्वाचं सामर्थ्य, मग सत्वगुणाचं सामर्थ्य तर आपल्या अंगात सत्वगुण आणावं लागेल. तर त्यासाठी काय करा, करावा परमार्थ अहर्निशी. रात्रंदिवस तुम्हाला परमार्थ करावं लागेल, रामनाम जपावं लागेल. तुम्ही रामनाम जपलं तर तुम्ही सात्विक बनाल, तुमचं बीज शुद्ध असेल आणि शुद्ध बीजाच्या पोटी फळे रसाळ गोमटी. रसाळ गोमटी अर्थात नामधारक शुद्ध सात्विक संतान तुमच्या पोटी येईल. म्हणजे ज्याच्या मुखात हरिनाम तो सात्विक, जो सात्विक त्याचं बीज शुद्ध, ज्याचं बीज शुद्ध त्याच्या पोटी रामनाम घेणारी रसाळ आणि गोमटी संतती जन्माला येते. आणि म्हणून महाराज म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आपल्या पोटी सर्वगुण संपन्न संतती येणे, बुद्धिवान संतती येणे ही बापाची सर्वात मोठी श्रीमंती असते आणि बापाचं सर्वात मोठं सुख असते. पैसा हे बापाचं सर्वात मोठं सुख नाही आहे. गडगंजे पैशावाले लोक आहेत, पण अवलाद नालायक आहे. त्याच्यासारखा दरिद्री आणि दुःखी बाप तोच. गडगंजे पैसा आहे पण अवलाद नालायक आहे. त्याच्यासारखा भिकारचोट बाप तोच, त्याच्यासारखा दरिद्री बाप तोच. मग श्रीमंत बाप कोण? तर श्रीमंत बाप तो की ज्याची अवलाद सद्गुणी. सद्गुणी अवलाद पोटी येणं ही बापाची सर्वात मोठी श्रीमंती आणि सर्वात मोठं सुख असते. आणि अशी सात्विक सद्गुणी अवलाद ही बुद्धिवान असते. आणि म्हणून ज्ञानोबाराय आम्हाला ग्वाही देतात की बुद्धिवान संतती पोटी यावी यासाठी काय करावं. ज्ञानोबाराय लिहितात की बुद्धी हे तेज तत्वाचे आधी जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मा या जीवाची संधी वसवित असे. माऊली म्हणतात बुद्धी हे तेज तत्वाची आधी जे सत्वगुणाची वृद्धी. बुद्धीचा विकास सत्वगुणातून होतो आणि सत्वगुणाचा विकास हरिनामातून होतो. हे समीकरण आहे. हरिनामामुळे तुमच्या जीवनात सत्वगुणाचा विकास आणि सत्वगुणामुळे तुमच्या जीवनात बुद्धिवान संतती येते. बुद्धी हे तेज तत्वाची आधी जे सत्वगुणाची वृद्धी, अर्थात ज्याच्या मुखात हरिनाम तो सत्वगुणी असतो आणि सत्वगुणातून बुद्धीचा विकास होतो, अर्थात सत्वगुणी बापाच्या पोटी बुद्धिवान संतती येते. अशी बुद्धिवान संतती सर्वगुण संपन्न संतती ही बापाची सर्वात मोठी श्रीमंती असते. तो बाप टनाटन उड्या मारत असतो. बाप गरीब आहे, जवळ 10 रुपये नाही आहेत, पण पोरग सर्वगुण संपन्न आहे, बुद्धिवान आहे, दरवर्षी वर्गात पहिलं येत आहे. हो, 12वीला सगळ्या महाराष्ट्रात पहिलं येतं आहे, MBBSला लागतं आहे,
रुपयाजवळ नाही, पण पोरगं CETला पहिले येते, मेडिकलला लागते. बाप टनाटन उड्या मारतो. का? सर्वगुण संपन्न अवलाद आहे, बुद्धिवान अवलाद आहे. आणि बुद्धिवान अवलाद, सर्वगुण संपन्न अवलाद ही बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती आणि सगळ्यात मोठं सुख असते. आणि म्हणून तुम्हाला वाटत असेल की आपल्या पोटी बुद्धिवान संतती यावी, सर्वगुण संपन्न संतती यावी, तर अगोदर तुम्हाला स्वतःला नामधारक बनावं लागेल. कारण जो मनुष्य नामधारक तो सात्विक असतो, त्याच्या जीवनात सत्वगुणाची वाढ होते आणि सत्वगुणी बापाच्या पोटी सत्वगुणी संतान येते. का? तर सत्वगुणी बापाचं बीज हे शुद्ध असते आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, अर्थात सत्वगुणी बापाच्या पोटी सत्वगुणीच अवलाद येते, नामधारकाच्या पोटी नामधारकच अवलाद येते. हा सत्वगुण जीवनात आणा, कारण इथं सत्वाचं सामर्थ्य. तुका म्हणे येतं सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ हरनिशी. मृत्यू लोकात तुम्हाला काही चांगलं हवं असेल, काही प्रमोशन हवं असेल या मनुष्य जन्मातून, या मनुष्य जन्मातून तुम्हाला स्वर्गाला जायचे, जनोलोक, तपोलोक, महिरलोक, सत्यलोक, कैलास, वैकुंठ, सायुज्य मुक्ती किंवा संतपद यापैकी काही हवं असेल तर ते फक्त सत्वगुणातूनच मिळेल. मनुष्य जीवनातून त्याला प्रमोट व्हायचे, वरच्या येऊन हव्यात, तर त्या सत्वगुणातूनच मिळतात. रज आणि तमगुणातून त्याचं रिव्हर्शन होतो. रज आणि तम तुम्हाला नरकाला नेतील, सत्वगुण तुम्हाला वर स्वर्ग, जनलोक, तपोलोक, महिरलोक, सत्यलोक, कैलास, वैकुंठ, सायुज्य मुक्ती आणि संतपद देतील. सत्वगुण तुम्हाला प्रमोट करेल, कारण इथं सत्वाचं सामर्थ्य. काही चांगलं हवं तर सत्वगुणातूनच मिळतंय. तुकोबाराने खडसावून सांगितलंय. हो, तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. म्हणून रात्रंदिवस परमार्थ करा, रात्रंदिवस मुखानं देवाचं नाम घ्या, रामनाम जपा, तुम्ही सत्वगुणी बनाल. सत्वगुण जीवनात येण्यासाठी ज्ञानोबा ज्ञानेश्वरी 3 उपाय सांगतात. ज्ञानोबा म्हणतात की आपल्या जीवनात सत्वगुण यावं यासाठी सर्वात बलवान साधन जर काय असेल तर तो आहे शुद्ध शाकाहार, सात्विक आहार. ज्ञानोबा लिहित आहेत, एरवी तरी पाही स्वभाववृद्धीचे ठाई, आहारा वांचवणी नाही बळी आहे तो. धरावा तैसा संगू, जेने पोखे सात्विकाचा लागू, सत्ववर्धीचा भागू आहारू घेपे. ज्ञानोबा 2 वयातून सांगतायत की तुमच्या जीवनात सत्वगुण यावा आणि सत्वगुणाची तुमच्या जीवनात वरचेवर वाढ व्हावी असं वाटत असेल तर याला सर्वात बलवान साधन काय आहे, ते आहे शुद्ध सात्विक शाकाहार. ज्ञानोबांनी तर हरिनाम नंबर 2 नंबर 3ला ठेवलंय, परंतु शुद्ध सात्विक आहाराला जास्त महत्त्व दिलंय. माऊली म्हणतात की तुम्हाला तुमच्या जीवनात सत्वगुण यावा आणि त्याची वृद्धी व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही शुद्ध शाकाहार करा. अर्थात शुद्ध शाकाहाराने तुम्ही वरचेवर सात्विक बनत जाता. आहार शुद्धी करा, सात्विक आहार घ्या, शुद्ध शाकाहार घ्या. म्हणून तुम्ही सात्विक बनाव यासाठी सर्वात बलवान पहिलं साधन काय असेल तर ते आहे सात्विक आहार, अर्थात शुद्ध शाकाहार. दुसरं साधन आहे सज्जनाची संगती आणि तिसरं साधन आहे हरिनाम. म्हणून तुम्ही सातत्याने हरिनाम जपा, सज्जनाच्या संगतीत राहा आणि शुद्ध शाकाहार सात्विक आहार घ्या. तुम्ही वरचेवर सात्विक बनाल. जो सात्विक आहे त्याचं बीज शुद्ध असतंय आणि अशा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, अर्थात शुद्ध सात्विक बापाच्या पोटी शुद्ध सात्विकच संतान येते, नामधारकच संतान येते. आणि म्हणून तुकोबार आम्हाला अभंगाच्या पहिल्या चरणात ग्वाही देत आहेत की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. कारण मायबाप नामधारक तर मायबाप सात्विक, सात्विक मायबापाचं बीज शुद्ध असतं आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि म्हणून महाराज म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अशी शुद्ध सात्विक संतान ही केवळ मायबापाचीच संपत्ती असते असं नाही आहे. माझं बोलणं नीट आहे का? आपल्या पोटी जर शुद्ध सात्विक संतान आली, नामधारक संतान आली, तर आपली सात्विक संतान ही केवळ आपलीच संतान आहे असं नाही आहे, किंवा आपली श्रीमंती असं नाही आहे. आपली सात्विक संतान केवळ आपली श्रीमंती नसून, आपली संपत्ती नसून ती देशाची संपत्ती असते. हा मुद्दा लक्षात घ्या. देश म्हणजे देशातील दगडमाती नव्हे, देश म्हणजे देशातील दगडधोंडे नव्हे, तर देश म्हणजे देशातील सद्गुणी माणसं, देश म्हणजे देशातील सात्विक माणसं. हा भारत देश म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं? भारतभूमीचा विस्तार, भारतभूमीचं क्षेत्रफळ म्हणजे भारत आहे का? हा भारत देश अतिशय विशाल आहे,
मग हे विशाल जमिनीला, नद्याला, डोंगराला, दगडाला, मातीला तुम्ही भारत म्हणाल का? तो भारतच आहे, दगड माती. पण खरा भारत म्हणजे भारतातील सद्गुणी माणसं, भारतातील परमार्थिक माणसं, भारतातील सात्विक माणसं म्हणजे भारत. भारत कुणाच्या नावाने ओळखला जातो? राजा भरताच्या. भारत म्हणजे काय? भगवान श्रीराम म्हणजे भारत, भगवान श्रीकृष्ण म्हणजे भारत, पितामह भीष्म म्हणजे भारत, अर्जुन, युधिष्ठिर म्हणजे भारत, श्री संत निवृत्तीनाथ म्हणजे भारत, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे भारत, श्री संत तुकाराम म्हणजे भारत, एकनाथ महाराज म्हणजे भारत, नामदेव महाराज म्हणजे भारत. हो, ही सद्गुणी माणसं म्हणजे भारत. अलीकडच्या काळात जर आलो तर सुभाषचंद्र बोस म्हणजे भारत, महात्मा गांधी म्हणजे भारत, जवाहरलाल नेहरू म्हणजे भारत, चाकरवाडीचे दादा महाराज म्हणजे भारत, आमचे गुरुवर जगन्नाथ पवार म्हणजे भारत, दांडेकर मामा म्हणजे भारत. भारत काय? हो, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारत. या देशातली सद्गुणी माणसं म्हणजे भारत. हो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी म्हणजे भारत, श्री सावता महाराज म्हणजे भारत, आमची सगळी सगळी मुक्ताबाई म्हणजे भारत, सोपान काका म्हणजे भारत. हो, चोका महाराज म्हणजे भारत, सेना महाराज म्हणजे भारत, आणि इतर काही. सर्वांची नावं घेणं शक्य नाही. आणि इतर काही. देश म्हणजे देशातील दगडमाती नव्हे, देश म्हणजे देशातील दगडधोंडे नव्हे, तर देश म्हणजे देशातील सद्गुणी माणसं, देश म्हणजे देशातील परमार्थिक माणसं, देश म्हणजे देशातील नामधारक माणसं. अशांच्या नावानं देश ओळखला जातो. आणि म्हणून आपल्या पोटी नामधारक संतान आली, तशी नामधारक संतान केवळ आपलीच संपत्ती असं नाही आहे, तर ती देशाची संपत्ती असते. कारण देश म्हणजे केवळ दगडधोंडे नव्हे, तर देश म्हणजे देशातील सात्विक माणसं, देशातील नामधारक माणसं, देशातील परमार्थिक माणसं म्हणजे देश होय. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही स्वतः नामधारक बनता, म्हणजे तुम्ही सात्विक बनता, तुमचं बीज शुद्ध असतं, आणि तुमच्या शुद्ध बीजापोटी शुद्ध सात्विक संतान जन्माला येते, परमार्थिक नामधारक संतान जन्माला येते. ही संतान खऱ्या अर्थानं देशाची श्रीमंती असते. ही संतान तुमची श्रीमंती तर आहेच वैयक्तिक, पण ही देशाचीही श्रीमंती आहे. कारण देश म्हणजे दगडधोंडे नव्हे, तर देश म्हणजे देशातील सात्विक सद्गुणी माणसं होय, देशातील नामधारक परमार्थिक माणसं होय. म्हणून आमचं आद्य कर्तव्य बनतं की आमच्या देशाचं नाव निघावं, आमचा देश पुढं जावा, आमच्या देशातील वातावरण चांगलं असावं, इथं जिव्हाळ्याचं, प्रेमाचं, गुणागोविंदाचं वातावरण असावं, इथं गुंडगिरी नसावी. हो, देश प्रगतीच्या पथावर असावा, देश वरचेवर पुढं जावा. असं जर वाटत असेल तर तुम्हाला स्वतःला प्रथम नामधारक बनावं लागेल. नामधारक बनले की तुम्ही सात्विक बनाल, सात्विक बनले की तुमचं बीज शुद्ध होईल, आणि तुमच्या शुद्ध बीजापोटी मग रसाळ गोमटी शुद्ध फळे लागतील. आणि म्हणून देशाचा विकास व्हावा वाटत असेल तर आम्हाला सात्विक संतान पैदा करणं आवश्यक आहे. कारण ही सात्विक संतान म्हणजे देश, आणि सात्विक संतानच देशाचा विकास करू शकते. दुष्ट दुराचारी मुलं देशाचा विकास करू शकत नाही. देशाचा विकास करू शकतात ती सात्विक मुलं. आणि सात्विक मुलं पैदा करायची असेल तर बाप सात्विक असावा लागतो, आणि बाप हरिनामानं सात्विक होतो. आणि म्हणजे ज्याच्या मुखात हरिनाम तो बाप सात्विक, जो सात्विक त्याचं बीज शुद्ध, आणि त्याच्या पोटी नामधारक शुद्ध रसाळ गोमटी मुलं जन्माला येतात, आणि ती मुलं देशाचा विकास करतात. आणि म्हणून मी बोलून गेलो की देश म्हणजे देशातील दगडमाती नव्हे, तर देशातील सद्गुणी माणसं होय. भारत म्हणजे काय? आज भारत कुणाच्या नावाने ओळखला जातो? भारत म्हणजे नरेंद्र मोदी. भारत म्हणजे काय? भारत म्हणजे नरेंद्र मोदी. आज नरेंद्र मोदींच्या नावानं देश ओळखला जातोय. भारत म्हणजे नरेंद्र मोदी. हो, भारत म्हणजे भारतातली सद्गुणी माणसं आहेत, भारतातली सात्विक माणसं आहेत, भारतातली त्यागी माणसं आहेत, भारतातली हरिभक्त आहेत. आणि म्हणून सात्विक संतान पैदा करायचे असेल तर सातत्याने हरिनाम जपा. ज्ञानोबारायाची साक्ष देतात की तुम्ही जर सातत्याने हरिनाम जपलं तर पिढ्यानं पुढ्या तुमच्या पोटी हरिनाम जपणारी सात्विक संतानच येईल. ज्ञानोबा ग्वाही देतात याची.
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. ऐकायचे रंध्यानं भरायचं. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. तुम्ही सातत्याने हरीच्या नामाचा जाप केला तर तुमच्या कुळात, तुमच्या पोटी हरिनाम जपणारीच अवलाद येते आणि ते कुळ पिढ्यानं पिढ्या शुद्ध राहतं. आणि म्हणून ज्या देशात नामधारक जन्माला येतात ते कुळ पवित्र असतं आणि तो देश पावन असतो. तुकोबाराय म्हणतात, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेत हरीचे दास जन्म घेती. तुकोबाराय. हो, ज्या कुळात हरिभक्त जन्माला आलाय ते कुळ पवित्र असतं. ज्या देशात हरिभक्त जन्माला आलाय तो देश पावन असतो. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेत हरीचे दास जन्म घेती. आणि असे नामधारक, अशी सत्वगुणी संतान ही देशाचा विकास करते. म्हणून देशाची खरी श्रीमंती काय असेल तर ती आहे या देशातील सत्वगुणी माणसं, नामधारक माणसं, परमार्थिक माणसं. आणि म्हणून नाथ महाराज आम्हाला बोलतायत भागवतामध्ये, नाथ भागवतात, की भारत देशात जन्म मिळणं ही परमभाग्याची गोष्ट आहे. भरतखंडी नरदेहाची प्राप्ती हे तव परमभाग्याची संपत्ती. आणि त्याहीवरी जो परमार्थी तयाचा वशवर्ती मी परमात्मा. नाथ महाराजांना आम्हाला ग्वाही दिली आहे, भगवंतानं शब्द दिलाय भागवतात, की ज्या माणसाला भारत देशात जन्म मिळतो हे त्याचं परमभाग्य असतं. आणि त्याहीवर जर तो परमार्थिक असेल तर मी कृष्ण परमात्मा त्याच्या वश होतो, त्याच्या वशमध्ये राहतो. भरतखंडी नरदेहाची प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. त्याहीवरी जो परमार्थी तयाचा वशवर्ती मी परमात्मा. भारतात जन्म मिळाला आणि जन्म मिळून जर परमार्थिक असेल तर भगवान कृष्ण म्हणतो मी त्याच्या अधीन असतो, त्याच्या वश राहतो. अर्थात देव आपल्या ताब्यात असतो, आपण जर हरिभक्त असेल, नामधारक असेल तर. आणि म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहेत की भारतात आम्हाला जन्म मिळाला आहे. आणि म्हणून संधी सोडू नका. भारतात जन्म, त्यात तुम्ही परमार्थिक. देव म्हणतो मी त्याचा वश राहील, मी त्याच्या अधीन राहील, हा देवानं शब्द दिला आहे. म्हणून संधी दौडू नका, जीवाचं सोनं करून घ्या. प्रत्येकजण परमार्थात या, मुखानं हरिनाम जपा, रामनाम जपा, देव तुमच्या अधीन राहील. दुसरी गोष्ट, तुमचं बीज शुद्ध होईल आणि अशा शुद्ध बीजाच्या पोटी शुद्ध सात्विक संतान जन्माला येईल. आणि अशी शुद्ध सात्विक संतान ही केवळ देशाची संपत्ती, ही केवळ मायबापाची संपत्ती नसून ती देशाची संपत्ती असते. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा बोललो की देश म्हणजे केवळ देशातील दगडमाती, देश म्हणजे केवळ देशातील दगडधोंडे नसून देशातील सद्गुणी माणसं हो, परमार्थिक माणसं हो, नामधारक माणसं होत. आणि म्हणून देशाच्या विकासासाठी तुम्ही नामधारक बना. नामानं तुम्ही सात्विक बनाल. तुम्ही सात्विक बनले की बीज सात्विक बनेल. तुमच्या पोटी शुद्ध सात्विक संतान येईल. ती सात्विक संतान तुमच्या कुळाचा उद्धार तर करेलच, परंतु देशाचाही उद्धार करेल, देशाचाही विकास करेल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. इथे एक असा प्रश्न उभा राहतो की एक सात्विक बाप असेल आणि त्याला 4 मुलं आहेत. तर सात्विक बापाच्या पोटी जर सात्विक संतान येते तर एक सात्विक बाप आहे आणि त्याला 4 मुलं आहेत, तर ती 4ही सात्विक का निघत नाहीत? त्यातला एखादा सत्वगुणी निघतो, एखादा राजस निघतो, एखादा तामस निघतो, असं का होतं? बरोबर आहे, साहजिक आहे ना. मी बोलून गेलो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मी बोललो आता की मायबाप जर सात्विक असतील तर पोटी सात्विक संतान येते. बघा तुम्ही, एक सरळ समीकरण आहे. मायबाप पुण्यवान, पोटी संतान पुण्यवान. मायबाप पापी, पोटी संतान पापी. बघा तुम्ही, आईच्या पापामुळे पोटी उन्मत्त मुलगा येतो. बापाच्या पापामुळे पोटी मूर्ख मुलगा येतो. वंशाच्या अर्थात पूर्वजाच्या पापामुळे पोटी कंजूष मुलगा येतो.
आणि स्वतःच्या पापामुळे पोटी दरिद्र मुलगा येतो, दरिद्री मुलगा येतो. या उलट आईच्या पुण्यामुळे पोटी कर्तबगार मुलगा येतो, बापाच्या पुण्यामुळे पोटी हुशार मुलगा येतो. आपल्या वंशाच्या अर्थात पूर्वजाच्या पुण्यामुळे पोटी दानशूर मुलगा येतो आणि स्वतःच्या पुण्यामुळे पोटी धनवान मुलगा येतो. आलं लक्षात? आईच्या पापामुळे पोटी कर्तव्यशून्य मुलगा येतो, उन्मत्त मुलगा येतो. आईचं पाप आहे, पोटी उन्मत्त मुलगा येणार. बापाचं पाप आहे, पोटी मूर्ख मुलगा येणार. वंशाचं पाप आहे, पूर्वजाचं पाप आहे, पोटी कंजूस मुलगा येणार. आणि मुलाचं स्वतःचं पाप आहे, पोटी दरिद्री मुलगा येणार. याउलट आईचं पुण्य आहे, पोटी कर्तबगार मुलगा येणार. बापाचं पुण्य आहे, पोटी हुशार मुलगा येणार. वंशाचं पुण्य आहे, पूर्वजाचं पुण्य आहे, पोटी दानशूर मुलगा येणार. आणि मुलाचं स्वतःचं पुण्य आहे, धनवान मुलगा पोटी येणार. हा शास्त्र सिद्धांत आहे. एक हरिभक्त मुलगा जर पोटी आला तर तो आपल्या 21 पिढ्यांचा उद्धार करतो. 7 आईकडच्या, 7 बापाकडच्या आणि पुढे त्याच्या स्वतःच्या येणाऱ्या 7. एक सात्विक हरिभक्त पोटी आला तर तो आपल्या 21 कुळाचा किंवा 21 पिढ्यांचा उद्धार करतो. परंतु पोटी जर अभक्त मुलगा आला, नालायक मुलगा आला तर आपल्या 42 पिढ्या नरकात घालतो. काय गंमत आहे बघा. पोटी सात्विक मुलगा आलाय, हरिभक्त आलाय, 21 पिढ्याचा उद्धार करतो. पण पोटी नालायक अभक्त मुलगा आलाय तर 42 पिढ्या नरकात घालतो. 21 आईकडच्या, 21 बापाकडच्या आणि त्याच्या स्वतःच्या पुढच्या येणारे 21. स्वतः तर नरकाला जातो पण कुळाचाही वाटोळं करतो, कुळच नरकात घालतो, 42 पिढ्या नरकात घालतो. आणि म्हणून प्रत्येकानं जागा होण्याची गरज आहे. माणसं ठोठा बोंबलतात, आमचं पोरगं नालायक की आमची अवलाद व्हायला गेली, आमची अवलाद व्हायला गेली. बाबा अवलाद का व्हायला गेली? जोडाजोडगीची पोटी. तुकोबाराने स्पष्ट सांगितलंय, मायबाप दुष्ट दुराचारी आहेत, झोड आहेत, अवलादी झोडच पोटी येणार. हो, त्या अवलादीचा दोष नाही आहे. तुम्ही दुष्ट दुराचारी आहेत, तुम्ही रजोगुणी तमोगुणी आहेत, तुम्ही झोड आहेत. अवलादे झोड दुष्ट दुराचारी, मोळाच्या पोटी केरसुनी. तुम्ही शुद्ध सात्विक आहेत, अवलादे पोटी शुद्ध सात्विकच. जसं पेराव तसं उगवतं. आणि मग मी एक प्रश्न उभा केला होता आता थोड्या वेळापूर्वी की एक सत्वगुणी बाप आहे आणि सत्वगुणी बापाला 4 मुलं आहेत. मग मी पाठीमागं बोलून गेलो की सत्वगुणी बापाच्या पोटी सत्वगुणी संतान येते. हा जर सिद्धांत आहे तर एखादा सत्वगुणी बाप आहे आणि त्याला 4 मुलं आहेत, तर 4ही मुलं सत्वगुणीच जन्माला यावीत त्याच्या पोटी. पण असं घडत नाही. समाजात असं चित्र दिसतं की बाप सत्वगुणी आहे, पण बाप सत्वगुणी असूनही एखादा मुलगा सात्विक असतो, एखादा राजस असतो, एखादा तामस असतो. अर्थात एखादी अवलाद चांगली निघते, 1-2 नालायक निघतात. असं का व्हावं? सगळेच चांगले का निघत नाहीत? सगळे सात्विक का निघत नाहीत? बाप तर सात्विक आहे. याचं उत्तर तुकोबाराय देतात. गाथेमध्ये तुकोबाराय लिहित आहेत की भेसळीचे वीर्य वाया वायचाळा, मायबापे वेळा नाही सांभाळिली. तुकोबाराय चरण नीट ऐका. भेसळीचे वीर्य वाया वायचाळा, मायबापे वेळा नाही सांभाळिली. बाप सात्विक आहे, 4 मुलं आहेत, 4ही सात्विक निघायत. पण असं होत नाही. एक सात्विक, एक राजस, एक तामस असं होतं का? तुकोबाराय म्हणतात पहिलं उत्तर भेसळीचे वीर्य. याचा अर्थ समजून घ्या, मला फोडून दाखवायची गरज नाही. महाराज म्हणले बाप सात्विक आहे पण अवलाद नालायक आहे, राजस तामस आहे. का? पहिलं कारण भेसळीचे वीर्य. पहिलं कारण खोलात जात नाही, अर्थ समजून घ्या. भेसळीचे वीर्य म्हणून ते नालायक निघले, राजस तामस आहे. आणि दुसरं कारण मायबापे वेळा नाही सांभाळिली. शब्द तुकोबारायचे आहेत, माझे नाही. दुसरं कारण सांगतात महाराज, मायबापे वेळा नाही सांभाळिली. बाप सात्विक आहे
सगळी मुलं सात्विक निघावीत, पण असं होत नाही. एक सात्विक, एक राजस, एक तामस असं होतं. याचं कारण तुकोबाराय म्हणतात की नवरा बायकोनी आपल्या मिलनाची वेळ सांभाळलेली नसते. बाप सात्विक आहे, माय बी सात्विक आहे, मुलं सात्विक निघावेत, पण एक सात्विक, एक राजस, एक तामस निघतं. याचं कारण मायबाप ज्यावेळेस संभोग घेतात ते आपल्या मिलनाची वेळ पाळत नाहीत. अयोग्य वेळी संभोग घेतल्यामुळं, अयोग्य वेळी भोग घेतल्यामुळं मायबाप शुद्ध सात्विक असूनही पोटी दुष्ट दुराचारी नालायक अवलाद देते. आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे रावण. रावणाचे वडील एक ऋषी होते, पण रावणाच्या आईला काय दुर्बुद्धी फुटली, त्यांनी हट्ट केला नवऱ्याकडे भर दुपारी 12 वाजता की मला तुमच्यासोबत भोग घ्यायचा आहे. रावणाचा वडील म्हणाला, अगं तुझी लाज गेली का, ऋषी पत्नी आहेस, दिवसा आकाशात सूर्य असताना भोग घेऊ नये, पाप लागतं, पोटी नालायक अवलाद येते. हा शास्त्र सिद्धांत आहे. दिवसा आकाशात सूर्य असताना भोग घेऊ नये पती पत्नीनं, आणि घेतला आणि त्यातून संतती राहिली तर ती नालायक दुष्ट दुराचारी संतती पोटी येते. रावणाचा वडील म्हणतो, अगं तू का तुझी लाज गेली का, ऋषी पत्नी आहेस, दिवसा आकाशात सूर्य असताना भोग घेतला तर दुष्ट दुराचारी नालायक अवलाद पोटी येईल, कुळाचा नाश होईल. त्या बाईने नाही ऐकलं. शेवटी बायकोच्या हट्टास्तव रावणाच्या वडिलांनी दिवसा दुपारी सूर्य आकाशात असताना भर दुपारी भोग घेतला. रावणाच्या वडिलांनी आकाशात सूर्य असताना भर दुपारी भोग घेतला बायकोच्या हट्टास्तव, आणि त्यातूनही रावणासारखी अवलाद पोटी आली, ज्याने सगळ्या कुळाचा नाश केला. सगळीच्या सगळी मुलं मारून टाकली आपली. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की भेसळीचे वीर्य वाया वायचाळा, मायबापे वेळा नाही सांभाळलेली. मायबाप शुद्ध सात्विक आहेत, पोटी अवलाद शुद्ध सात्विकाची यावी, पण असं होत नाही. मायबाप सात्विक असूनही काही अवलादी चांगल्या काही वाईट येतात पोटाला. याचं कारण मायबाप आपल्या मिलनाची वेळ पाळत नाहीत. आकाशात सूर्य असताना दिवसा भोग घेऊ नये पती पत्नीनं, एकादशीला पती पत्नीनं भोग घेऊ नये, अमावस्या पौर्णिमेला भोग घेऊ नये, स्वाती रेवती नक्षत्रात भोग घेऊ नये. आणि या काळात जर भोग घेतला तर पोटी मायबाप चांगले असूनही पोटी नालायक अवलाद येते. पुन्हा एका दिवसा आकाशात सूर्य असताना भोग घेऊ नये पती पत्नीनं, एकादशीला पती पत्नीनं भोग अर्थात संभोग घेऊ नये, अमावस्या पौर्णिमेला भोग घेऊ नये, स्वाती रेवती नक्षत्रात भोग घेऊ नये. आणि म्हणून आपल्याकडे म्हणी पडल्यात की एखादं बिलिंदर पोटाला आलं तर लोक सरळ म्हणतात हे औसा पुनवाचं आहे का रे, हे औसा पुनवाचं आहे का रे. अशा म्हणी आहेत, त्या सत्य आहेत. अयोग्य वेळी मायबापानं भोग घेतलाय, नवरा बायकोनं भोग घेतलाय, त्या दिवशी अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, आणि अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी जर गर्भधारणा झाली भोग घेतल्यामुळं तर ती बिलिंदर अवलाद पोटाला येते, नालायकसारखं वागते. आणि मग लोक टोमणे करतात, टोमणे मारतात, चाल हे औसा पुनवाचं आहे का रे, हे औसा पुनवायचं का रे, असलं नालायक वागायले. याचाच अर्थ अमावस्याला पौर्णिमेला भोग घेऊ नये, एकादशीला भोग घेऊ नये, दिवसा भोग घेऊ नये, स्वाती रेवती नक्षत्रात भोग घेऊ नये. मग भोग कधी घ्यावा, तर नाथ महाराज भागवतात सांगतायत की 6व्या आणि 7व्या प्रहरी भोग घ्यावा. एकूण 24 तासाच्या दिवसात, दिवस 24 तासाचा आहे, दिवस रात्र मिळून, यात 8 प्रहर आहेत, 4 प्रहर दिवसाचे, 4 रात्रीचे. तर पहिले 4 प्रहर दिवसाचे गेले, 5व्या प्रहरापासून 8व्या प्रहरापर्यंत रात्र असते. 5व्या प्रहरापासून 8व्या प्रहरापर्यंत रात्र असते. मग नाथ महाराज भागवतात सांगतात की भोग कधी घ्यावा पती पत्नीनं. तर महाराज म्हणतायत 6व्या आणि 7व्या प्रहरी भोग घ्यावा. तात्पर्य, पती पत्नीने आपल्या मिलनाचा भोग रात्री 9 ते पहाटेचे 3 या 6 तासात कधीही घ्यावा, आणि तो त्यातली त्यात रात्री 12 वाजता घ्यावा, असं नाथ महाराज भागवतात लिहित आहेत. पती पत्नीने आपल्या मिलनाचा भोग कधी घ्यावा, तर तो भोग घ्यावा 6व्या आणि 7व्या प्रहरी, आणि त्यातली त्यात 12च्या दरम्यान घ्यावा. अर्थात रात्री 9 ते 3 या दरम्यान घ्यावा, आणि तो 12च्या दरम्यान घ्यावा. शक्यतो मागे पुढे झाला तर चालेल, पण नाथ महाराज लिहित आहेत 6वा आणि 7वा प्रहर, अर्थात रात्री 9 ते 3, आणि त्यातल्यात 12च्या दरम्यान घ्यावा. सज्जन अवलाद पोटी येते. याला म्हणतात मायबापानं आपल्या मिलनाची वेळ सांभाळली. आणि ही मिलनाची वेळ जर मायबापाने सांभाळली नाही
तर पोटी नालायक अवलाद येते, बाप शुद्ध सात्विक असला तरीही. आणि म्हणून मी प्रश्न उभा केला होता की बाप सज्जन आहे, सात्विक आहे, परंतु तरीही पोटी दुष्ट दुराचारी अवलाद येते. असं का होतं? तर याचा अर्थ मायबाप आपल्या मिलनाची वेळ सांभाळत नाही. पहिलं कारण. याच्या आधी एक कारण पाहिलं आपण की पहिलं कारण भेसळीचं वीर्य, दुसरं मायबाप आपल्या मिलनाची वेळ सांभाळत नाहीत. आता तिसरं एक छोटंसं कारण असं आहे की मुलं जन्माला आल्यानंतर आपापल्या प्रारब्ध गतीनं काही मुलं परमार्थाकडे झुकतात, काही कुसंगतीत जातात. जे कुसंगतीत जातात ते तमोगुणी रजोगुणी निघतात, जे सत्संगतीत जातात ते सात्विक निघतात. खरे गुण बदलतात, गुण बदलणारे असतात. संगती बदलली, गुण बदलतो. त्यामुळे 4 मुलापैकी एखादं सत्संगतीत गेलं ते सज्जन निघतं, 1-2 कुसंगतीत गेले ते राजस्तामस निघतात. आणि म्हणून देखील बाप सात्विक असूनही 4 मुलं आहेत, त्यातलं एखादं सात्विक असतं, एखादं राजस असतं, एखादं तामस असतं. हे तिसरं कारण. शिवाय चौथं एक कारण आहे की बाप हा सहसा तारुण्यामध्ये थोडाफार रजोगुणी छंदीचा असतो, राजस्वतीचा रजोगुणी छंदाचा. आणि म्हणून पहिली संतती ही रजोगुणी निघू शकते. पण त्याच बापाला 3 मुलं आहेत, 4 मुलं आहेत, तर जसं जसं वय वाढेल तसा मनुष्य थोडा परमार्थाकडे झुकतो, मुखानं रामनाम घेतो, वृत्ती सात्विक बनते. आणि म्हणून शेवटी झालेलं शेंडफळ हे थोडं सात्विक असतं. याही कारणामुळं बाप सात्विक आहे, पण काही सात्विक मुलं दिसतात, काही राजस दिसत आहेत, काही तामस दिसतात. हे एक कारण आहे. आणि म्हणून पूर्ण उत्तर द्यायचं असेल की बाप सात्विक आहे, पोटी सात्विकच अवलाद द्यावी. एका बापाला 4 मुलं आहेत, 4ही सात्विक असावेत, पण असं घडत नाही. याचं कारण का? तर पहिलं कारण भेसळीचं वीर्य, दुसरं कारण मायबापानं आपल्या मिलनाची वेळ सांभाळलेली नसते, तिसरं कारण मुलं सत्संगतीत आणि कुसंगतीत जातात, त्यामुळे गुण बदलतात. आणि बाप स्वतः थोडा वयस्कर झाला आणि अशा वयात जर मुलबाळ झालं तर बाप थोडासा परमार्थाकडे झुकलेला असतो, सात्विक बनलेला असतो. म्हणून शेवटचं शेंडेफळ सात्विक निघतं. या 4ही कारणामुळं बाप सात्विक असूनही त्याची सगळीच मुलं सात्विक निघत नाहीत. तर काही सात्विक निघतात, काही राजस निघतात, काही तामस निघतात. हे याचं उत्तर आहे. आणि म्हणून आपण लक्षात ठेवावं की बाप सात्विक आहे आणि अपेक्षा करतोय की माझ्या पोटी सात्विक संतान यावी आणि यायलाच पाहिजे. तर त्यांनी सर्वात अगोदर आपल्या पती पत्नीच्या मिलनाची वेळ सांभाळावी. दिवसा आकाशात सूर्यास्ताना भोग घेऊ नये, एकादशीला भोग घेऊ नये, अमावस्या पौर्णिमेला भोग घेऊ नये, स्वाती रेवती नक्षत्रात भोग घेऊ नये. भोग घ्यावा तो फक्त रात्रीच 6व्या आणि 7व्या प्रहरी, अर्थात रात्री 9 ते रात्रीचे 3 वाजेपर्यंत, आणि त्यातली त्यात शक्यतो 12च्या दरम्यान घ्यावा. हे नियम पाळले तर नाथ महाराज भागवतात म्हणतात की पोटी शुद्ध सात्विक संतान येईल, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. इथं एक आणखीन तुमच्या मनात शंका येऊ शकते की तुम्ही सहज बोलू शकता की डॉक्टर मोठे साहेब, शुद्ध बापाच्या पोटी शुद्ध संतान आली, ठीक आहे, मान्य आहे आम्हाला, पण कधी कधी अशुद्ध बापाच्या पोटी शुद्ध संतान येते. याचं कारण काय? याचं ज्वलंत उदाहरण आहे हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू दुष्ट होता, दुराचारी होता, तरी त्याच्या पोटी प्रल्हाद आला. मग वाईट बापाच्या पोटी चांगली संतान का आली? तर याचं कारण प्रल्हाद हा संत तुकाराम महाराज होता. तुकाराम महाराजांनी देवाकडून शब्द घेतला होता की देवाच्या प्रत्येक अवतारात देव असेल आणि त्या देवासोबत तुकाराम महाराज संत म्हणून अवतार धरतील. आणि म्हणून महाराज स्वमुखाने म्हणतात की देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर, देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. देवाकडून शब्द घेतला होता की देवा तुमच्या प्रत्येक अवतारात मी संत बनून येईल. आणि म्हणून देवाच्या नरसिंह अवतारात तुकाराम महाराज हे प्रल्हाद होते. देवाच्या राम अवतारात त्रेतायुगात तुकाराम महाराज
हे अंगद होते. द्वापार युगात देवाच्या कृष्ण अवतारात तुकाराम महाराज उद्धव होते आणि कलियुगात देवाच्या पांडुरंग अवतारात तुकाराम महाराज नामदेव महाराज होते आणि 16व्या शतकात तुकाराम महाराज स्वतंत्र अवतार धरून तुकाराम महाराज म्हणून आले आणि म्हणून तुकोबारा लिहित आहेत की देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. तर दुष्ट हिरण्यकश्यपाच्या पोटी संत प्रल्हाद आला, भक्त प्रल्हाद आला. याचं पहिलं कारण भक्त प्रल्हाद हा संत तुकाराम महाराज होता. तुकोबारायचा तो स्पेशल अवतार होता प्रल्हाद. आणखीन एक दुसरं कारण आहे की दुष्ट बापाच्या पोटी चांगली संतान काय येते. याचं अजून एक कारण असे की नवरा बायकोपैकी बाप दुष्ट आहे पण आई जर सज्जन असेल, सात्विक असेल, भगवत भक्त असेल तरी देखील दुष्ट बापाच्या पोटी सात्विक संतान येऊ शकते. की जशी कयादू, हिरण्यकश्यप दुष्ट होता पण कयादू नारायण भक्त होती, सातत्याने नारायण नामाचा जाप करायची, म्हणून बापापैकी आई ही नामधारक होती. आणि शिवाय प्रल्हाद पोटात असताना त्या काळात हिरण्यकश्यपूने कयादूला घराच्या बाहेर काढलं होतं. कयादू म्हणजे प्रल्हादाची आई. मग या कयादूला नारद महर्षी एका ऋषी आश्रमात घेऊन गेले आणि पूर्ण दिवसभरेपर्यंत प्रल्हादाचा जन्म होईपर्यंत ही कयादू ऋषी आश्रमात राहिली आणि तिथं ऋषी आश्रमात सारखं भजन कीर्तन, नारायण नामाचा जाप गर्भात असलेल्या प्रल्हादाच्या कानावर पडत होता. आणि म्हणूनही दुष्ट हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हादासारखा संत आला. कारण हे गर्भसंस्कार आहेत. बाळ जर गर्भात असेल आणि त्यावेळेस आई जर कथा कीर्तनात बसली, तिने चांगले चांगले गीता, ज्ञानेश्वरीसारखे, गाथेसारखे ग्रंथ वाचले, मुखानं नामजप केला, तर हे सगळे संस्कार त्या गर्भावर होतात आणि ते शुद्ध सात्विक पवित्र बाळ पोटी येतं. जसं उत्तरा गरोदर होती, सुभद्रा गरोदर होती. सुभद्रा ही भगवान कृष्णाची बहीण. सुभद्रा गरोदर होती. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सुभद्रेला अर्थात आपल्या बहिणीला भक्तीच्या, हरिनामाच्या गोष्टी सांगायची. सुभद्रा ऐकायची. त्यासोबत तो गर्भात असलेला अभिमन्यू ऐकायचा. आणि अभिमन्यू गर्भात असतानाच भगवान कृष्णाने चक्रव्यूह कसं तोडावं हे सुभद्रेला शिकवलं. पण चक्रव्यूहातून बाहेर कसं यावं हे सांगत असताना सुभद्रेला झोप लागली आणि ते बाळही झोपी गेलं आणि ते अभिमन्यूला चक्रव्यूहातून बाहेर कसं यावं हे ऐकायला मिळालं नाही. हा एक भाग. किंवा भगवान कृष्णानं सुभद्रेला फक्त चक्रव्यूहात कसं जावं हेच सांगितलं आणि चक्रव्यूहातून बाहेर कसं यावं हे सांगताना सुभद्रा झोपली म्हणून पुढचं सांगितलं नाही. म्हणूनही त्या अभिमन्यूला तो गर्भात शिकला की चक्रव्यूह कसं तोडावं, पण चक्रव्यूहातून बाहेर कसं यावं त्याला माहीत नव्हतं. म्हणून चक्रव्यूहात तो सापडला आणि या कौरवाच्या 7-8 लोकांनी त्याला पायाखाली चिंगरून मारला. सांगायचं मला एवढं की बाळ गर्भात असताना आईने जर नामस्मरण केलं, भगवत भक्ती केली, तर हा नामाचा जप बाळाच्या कानावर पडतो आणि त्यांनीही हे गर्भसंसार घडतात आणि तुमच्या पोटी शुद्ध सात्विक संतान येते. हेही एक कारण आहे की बाप दुष्ट आहे परंतु पोटी चांगली अवलाद काय येते. तर हिरण्यकशिपू दुष्ट होता परंतु कयादू त्याची पत्नी ही नारायण भक्त होती. एक बाजू भरभक्कम होती, शिवाय ती ऋषी आश्रमात राहिली होती गरोदर असताना. म्हणून प्रल्हाद गर्भात असताना त्यांनी नारायण नामाचा जाप ऐकला होता आणि तिलाही सत्संगती घडली. त्यामुळे प्रल्हादालाही गर्भात सत्संगती घडली, नामस्मरण घडलं आणि म्हणून हा प्रल्हाद दुष्ट अशा हिरण्यकश्यपाच्या पोटी भक्त म्हणून जन्माला आला. आणि म्हणून मी दोन्ही बाजू मांडल्या की बाप शुद्ध सात्विक आहे आणि 4 मुलं आहेत, तर 4ही मुलं सात्विक निघावीत. तर असं घडत नाही. तर बाप सात्विक आहे, 4 मुलं आहेत, एखादा सात्विक, एखादा राजेश, एखादा तामस निघतो. असं का होतं आपण उत्तर पाहिलंय. किंवा बाप दुराचारी आहे, वाईट आहे, दुष्ट दुराचारी, तरी त्याच्या पोटी चांगला मुलगा येतो, असंही का होतं याचे आपण उत्तर पाहिलंय. आणि म्हणून या 2 गोष्टी आपण पूर्णतेने समजून घेतल्या. मुद्दा असा होता, सुरुवातीला मी छेडलेला, कीर्तनाच्या सुरुवातीला
की बाप चांगला असो की वाईट असो, प्रत्येक बापाची इच्छा असते की माझ्या पोटी सर्व गुण संपन्न अवलाद यावी, माझ्या मुलानं मला सर्व गुणात जिंकावं, माझा मुलगा माझ्यापेक्षाही वरचढ निघावा, अशी प्रत्येक बापाची इच्छा असते. मग बाप चांगला असो की वाईट असो. परंतु त्यातले त्यात करप्ट, भ्रष्ट, दुष्ट, दुराचारी बापाची फार इच्छा असते की माझा मुलगा सर्वगुण संपन्न निघावा, त्यांनी मला सर्व गुणात जिंकावं. परंतु अशा या दुष्ट दुराचारी बापाचं स्वप्न कडेला जात नाही, असं होत नाही. दुष्ट दुराचारी बापाच्या पोटी शुद्ध सात्विक संतान येत नाही. दुष्ट दुराचारी बापाच्या पोटी दुष्ट दुराचारी संतान येते, झोडाझोडगीचे पोटी. असं घडतं. इथं मी सुरुवातीला विचार मांडला की मनुष्य ज्या गुणात जन्मतो, ज्या गुणात वाढतो, ज्या गुणात मरतो, त्याच गुणाने त्याच गुण असलेल्या बापाच्या पोटी जन्म धरतो. हा शास्त्र सिद्धांत आहे. सत्वगुणी मनुष्य मेला तो सत्वगुणाने सत्वगुणी बापाच्याच पोटी जन्म धरतो. रजोगुणी मनुष्य मेला तर रजोगुणाने रजोगुणी बापाच्याच पोटी जन्म धरतो. आणि तमगुणी मनुष्य मेला तर तमगुणाने तमगुणी बापाच्याच पोटी जन्म धरतो. ही वाक्य फिरवली तर सत्वगुणी बापाच्या पोटी सात्विकच संतान येते, रजोगुणी बापाच्या पोटी रजोगुणी संतान येते आणि तमगुणी बापाच्या पोटी तमगुणी संतान येते. मग बाप राजस तामस आहे, दुष्ट आहे, दुराचारी आहे, तर साहजिकच त्याच्या पोटी राजस तामस दुष्ट दुराचारी संतान येणार. हा शास्त्र सिद्धांत आहे. आणि म्हणून बाप दुष्ट आहे, दुराचारी आहे, करप्ट आहे, भ्रष्ट आहे, नामापासून दूर आहे, हरिनामाकडे पाठ फिरवली, पण अपेक्षा करतो की माझ्या पोटी सर्वगुण संपन्न संतान यावी, माझ्या संततीने सर्व गुणात मला जिंकावं. हे त्याचं स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. का? कारण तो स्वतः दुष्ट दुराचारी आहे, नामापासून दूर आहे, रजोगुणी तमोगुणी आहे. आणि म्हणून त्याच्या पोटीही रजोगुणी तमोगुणीच अवलाद देते, दुष्ट दुराचारीच अवलाद देते. कारण जोडाजोडगीचे पोटी फळे बिजेती करंटी. रजोगुणी तमोगुणी माणसं हरिनामापासून दूर असतात, ती झोड असतात, त्यांचं बीज करंट असतं. आणि म्हणून अशा झोड करंट बीज असलेल्या माणसाच्या पोटी करंटीच अवलाद येते, अर्थात वाईटाच्या पोटी वाईटच संतान येते. अर्थात रजोगुणी तमोगुणी दुष्ट भ्रष्टाचारी माणसाच्या पोटी दुष्ट भ्रष्टाचारीच अवलाद येते. तो लाख अपेक्षा करू द्या. मी पुन्हा पुन्हा बोलले की दुष्ट दुराचारी भ्रष्ट करप्ट मनुष्य कामना करतो की माझ्या पोटी सर्व गुण संपन्न संतती यावी, त्या संततीने मला सर्व गुणात जिंकावं. पण त्याचं हे स्वप्न पूर्ण होत नाही. का? तर असा दुष्ट दुराचारी करप्ट भ्रष्ट मनुष्य हरिनामापासून दूर असतो, तो रजोगुणी तमोगुणी असतो, तो दुष्ट असतो, दुराचारी असतो, झोड असतो. आणि असं हरिनामापासून दूर आहे, रजोगुणी आहे, तमोगुणी आहे, दुष्ट आहे, दुराचारी, झोड आहे, अशाच्या पोटी झोडच संतान येते आणि त्या बापाला त्रास देते. मग तुम्हाला सत्वगुणी संतान हवी आहे, बापाला सर्व गुणात जिंकावं अशी इच्छा आहे, अशी सुंदर संतान हवी आहे, तर तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ आहारनिशी. तुम्हाला आधी सात्विक बनावं लागेल. आणि सात्विक बनण्यासाठी तुम्हाला मुखात हरिनाम धारण करावं लागेल, सात्विक आहार घ्यावा लागेल आणि सज्जनाची संगती करावी लागेल. शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि मुखामध्ये हरिनाम, या तीन गोष्टींनी तुमच्या जीवनात सत्वगुणाचा विकास होतो. ज्याच्या जीवनात सत्वगुणाचा विकास झाला त्याचं बीज शुद्ध असतं आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, अर्थात नामधारकाच्या पोटी नामधारकच संतान येते, चांगल्याच्या पोटी चांगलीच संतान येते. तुम्ही नामधारक नाही आहेत, रजोगुणी तमोगुणी आहेत, दुष्ट आहेत, दुराचारी आहेत, झोड आहेत, तर तुमच्या पोटी दुष्ट दुराचारी झोडच संतान येईल. झोडा झोडगीचे पोटी फळे भिजेती करंटी. आणि म्हणून मी जो प्रश्न उभा केला होता की दुष्ट दुराचारी बाप आहे, भ्रष्ट बाप आहे, करट बाप आहे, तो फार अपेक्षा करतो की माझी अवलाद माझ्यापेक्षा वरचढ निघावी, सर्वगुण संपन्न निघावी. त्याचं स्वप्न पूर्ण होत नाही. का होत नाही? तर तो दुष्ट दुराचारी बाप, करप्ट बाप नामधारक नसतो, रजोगुणी तमोगुणी असतो, तो स्वतःच दुष्ट असतो. ज्याच्या मुखात नाम नाही तो दुष्ट असतो, तो पापी असतो. कारण पापी माणसाची व्याख्या ज्ञानोबराय करतात हरिपाठात, नामाशी विनमुख तो नरपापी आहे. पापी कोण? ज्याच्या मुखात नाम नाही तोच पापी. आणि म्हणून जो रजोगुणी तमोगुणी आहे, भ्रष्ट आहे, दुराचारी आहे, करप्ट आहे, हरिनामापासून दूर आहे, तो मनुष्य पापी असतो, तो झोड असतो. अशा दुष्ट दुराचारी झोड माणसाच्या पोटी, पापी माणसाच्या पोटी पापी दुष्ट दुराचारीच अवलाद येते. आणि अशा माणसाची स्वप्न कधीच पूर्ण होत नाहीत. की जो दुष्ट आहे
परंतु चांगल्या अवलादीची कामना करतो, हे स्वप्न त्याचं कधीच पूर्ण होत नाही. का? तर तो स्वतः दुष्ट आहे, त्याचं बीज करंट आहे, तो रजोगुणी तमोगुणी हरिनामापासून दूर आहे. आणि हरिनामापासून दूर असेल तर तो पापी असतो, दुष्ट असतो, दुराचारी असतो, त्याचं बीज करंट असतं. आणि अशा करंट्या बीजाच्या पोटी करंटच फळ येतं नालायक अवलादीच्या रूपात. आणि म्हणून दुष्ट दुराचारी करट बापाचं स्वप्न कधीच पूर्ण होत नाही की माझ्या संततीने मला सर्व गुणात जिंकावं, माझ्या पोटी सर्वगुण संपत्ती यावी, सर्वगुण संपन्न संतती यावी. हे त्याचं स्वप्न पुरं होत नाही. आणि म्हणून तुम्हाला सर्वगुण संपन्न संतती हवी आहे, तर तुम्ही सत्वगुणी बना. आणि सत्वगुणी बनण्यासाठी शुद्ध शाकाहार करा, मुखानं हरिनाम घ्या, सज्जनाच्या संगतीत या. तुम्ही सात्विक बनाल. सत्वगुणी माणसाचं बीज शुद्ध असतंय आणि शुद्ध बीजाला रसाळ आणि गोमटी फळे लागतात. अर्थात सज्जनाच्या पोटी सज्जन मुलगा येतो, चांगल्याच्या पोटी चांगला मुलगा येतो हरिनाम घेणाऱ्याच्या रूपात. आणि म्हणून महाराज म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. पण दुष्टाच्या पोटी जर दुष्ट आलं तर बघा कशी गंमत असते. भ्रष्टाचार करताना, करप्शन करताना लोकांना मोठी मजा वाटते. मांजरीला वाटतं मी दूध प्यायले, मला कोण पाहतंय. तसं भ्रष्टाचार करताना, करप्शन करताना लोकांना वाटतं की मला कोण पाहायला लागले. पण तू तसं नाही. ज्ञानोबाराय सांगतायत की जे गगनाहून जुने परमाणूहून साने, जे आगवेची आगवेपणे देखत असे. परमात्मा हा गगनाहून जुना आहे, परमाणूहून लहान आहे. आणि तो एका वेळी या जगात कुठं काय चाललंय पाहू शकतो. तुम्ही टेबलाच्या वरून घ्या, नाही तर टेबलाच्या खालून घ्या, देवाची नजर तुमच्यावर असते. तो तुमच्याकडे पाहत असतो, तुम्हाला टोकत नाही पण पाहत असतो. तुम्ही काय कुकर्म करतात त्याची नोंद ठेवतो आणि त्याचे फळं तुम्हाला अचूकरित्या देतो. आणि म्हणून दुष्ट दुराचारी भ्रष्ट करट माणसाने लक्षात ठेवावं की देवाची नजर आपल्यावर आहे. आपण टेबलाच्या वरून घेऊत ना तर टेबलाच्या खालून घेऊत, देव पाहतोय, परंतु साक्षी भावना पाहतोय, आपला हिशोब ठेवतोय आणि त्या कुकर्माचं फळ आपल्याला तो नक्की देणार आहे. हे माणसानं, या भ्रष्ट दुराचारी करट माणसानं विसरू नये. देवाची नजर आमच्यावर आहे आणि केलेल्या कर्माचं फळ तो अचूकरित्या आम्हाला देतोच. म्हणून एक वेळेस तुम्ही देवाला घाबरू नका, पण कर्माला घाबरा. ज्ञानोबराय म्हणतात की वांचून देत घेत अनिक निभ्रांत नाही सम्यक, येती कर्माची फळसूचक मनुष्य लोकी. ओवी आहे का ज्ञानोबरायची? वांचून देत घेत अनिक निभ्रांत नाही सम्यक, येत कर्माची फळसूचक मनुष्य लोकी. मृत्यूलोकात तुम्हाला देणारं घेणारं दुसरं तिसरं कुणी नसून तुमचे कर्म आहेत. देव तुम्हाला देतं नाही, घेतं नाही, तुमच्या कर्मानुसार देतो. ते काय बरं वाईट असेल ते देव साक्षीभावानं पाहतो. तशा समस्त या भजना मी साक्षीभूत पय अर्जुना, येत प्रतिफळे भावना आपलाली. देव साक्षीभावनं हृदयात उभा आहे, दिवा साक्षीभावनं उभा आहे. दिव्याच्या प्रकाशात कोण काय करतं दिवा पाहत असतो. तसं देव साक्षीभावनं उभा आहे. तो तुम्हाला टोकत नाही, चांगलं केलं शाबासकी नाही, वाईट केलं नाव ठेवत नाही. फक्त बघतो तुम्ही काय करता, त्याचा हिशोब ठेवतो आणि त्या कर्माच्या फळाचा तुम्हाला अचूकरित्या भोग देतोच. ती फेड तुम्हाला येतेच. आणि म्हणून करप्शन करताना, भ्रष्टाचार करताना लोकांना मोठी मजा वाटते की आम्हाला कोण पाहतंय. तुम्ही लबाडी करून, करप्शन करून, भ्रष्टाचार करून पैसा घरात आणलाय, लक्ष्मी आबोले पिशवीत घातली आणली, पण लक्ष्मीने शपथ खाल्ली मी थांबेल तर माझा नवरा भगवान श्रीकृष्ण याच्याजवळ, इतरत्र कुठेही थांबणार नाही. तसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेथ ते तर लक्ष्मी. लक्ष्मीने शपथ खाल्ली थांबेल तर माझा नवरा कृष्ण याच्याजवळ, इतरत्र मी थांबणार नाही. हो, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. लक्ष्मी म्हणते मी थांबेल तर माझा नवरा कृष्ण याच्याजवळ, इतरत्र नाही. आणि कृष्ण म्हणतो मी थांबेल तर फक्त दोन गोष्टीपाशी, एक नीती आणि दुसरी भक्ती. म्हणून एक सरळ सरळ समीकरण तयार होतंय की नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आहे आणि कृष्णापाशी लक्ष्मी आहे. मग तुम्ही करप्शन करून, भ्रष्टाचार करून, लबाडीन पैसा घरात आणलाय, लक्ष्मी आबोले पिशीत घातली, हात नाही पाय नाही, तिला आणली आणि घरात ठेवली. तुम्ही ती आबोले आणली आहे, पण घरात आल्या ती साऱ्या घराचा ढोंढाळा घेते. या खोलीत जाते, त्या खोलीत जाते, सगळं घर ढोंढाळते. ती पाहते की या घरात माझा नवरा कृष्णाचा कुठं वास आहे का गुप्त रूपाने, पण ते घर असतं लबाडाचं. कृष्णाने शपथ खाल्ली थांबेल तर नीती आणि भक्तीपाशी, घर लबाडाचं आहे म्हणून तिथं नीती नाही, भक्ती नाही आहे. नीती नाही, भक्ती नाही म्हणून कृष्णाचा वास नाही, आणि कृष्णाचा वास नाही म्हणून लक्ष्मीला निघून जायचं आहे. कसं निघून जायचं? तर लक्ष्मी त्या दुष्ट दुराचारी भ्रष्ट माणसाच्या जीवनात 5 शत्रू सोडते, त्याच्या धनाचा नाश करते आणि निघून जाते. नाथ महाराज भागवतात लिहित आहेत
दायाद चोर राजा आगी अधर्मे रोग संचरे अंगी हे 5 जण 5 विभागी द्रव्यनाशा लागी पावती. त्या अधर्मी माणसाच्या धनाचा नाश करण्यासाठी लक्ष्मी प्रामुख्याने 5 शत्रू सोडते. त्यातला पहिला शत्रू आहे दायाद. दायाद म्हणजे आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टपणे. भाऊबंद आपली संपत्ती लुटतात, आपल्या धनाचा नाश करतात आणि आपल्याला भिकारी करतात. याला दायाद म्हणतात नाथ महाराज भागवतात. आणि दायाद या शब्दाचा दुसरा अर्थ होतो की लक्ष्मी आपल्या अवलादीला वाईट बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली इकडे झुकवते, आपला पैसा वाममार्गात खर्च करायला लावते, आपल्या धनाचा नाश करते आणि त्या भ्रष्ट करप्ट माणसाला भिकायला लावते. कारण लक्ष्मीने शपथ खाल्ली थांबेल तर कृष्णापाशी, कृष्णाने शपथ खाल्ली थांबेल तर नीती आणि भक्तीपाशी. लबाडाचं घर आहे, करप्शननी भ्रष्टाचाराने पैसा घरात आणलाय, त्याच्या मुखात नाम नाही, जीवनात भक्ती नाही, नीती नाही, म्हणते तर त्या घरात कृष्ण नाही. कृष्ण नाही म्हणून लक्ष्मीला थांबायचं नाही, लक्ष्मीला जायचं. पहिला शत्रू सोडते दायाद. तर दायादाचे 2 अर्थ आहेत. भाऊबंद आपल्या वाईटावर टापतात, आपलं धन लुटतात, आपल्याला भिकायला लावतात, हाणामाऱ्या करतात, काठ्याकुराड्या करतात, धन लुटतात, आपल्याला भिकायला लावतात. आणि दायाद म्हणजे लक्ष्मी आपल्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली इकडे झोकवते आणि निघून जाते. आणि म्हणून कबीर महाराज एका अभंगातून म्हणतात की दुष्ट दुराचारी रजोगुणी तमोगुणी भ्रष्ट माणसाला मुलगा झाला की त्यांनी समजा आपला वैरी पोटी आला. माझं वाक्य पुन्हा आहे का? भ्रष्ट आहे, करप्ट आहे, दुष्ट आहे, दुराचारी, रजोगुणी तमोगुणी मनुष्य आहे, अशा माणसाला मुलगा झाला की त्यांनी समजा आपला वैरी पोटाला आला. कारण भ्रष्ट करप्ट माणसाच्या धनाचा नाश करण्यासाठी लक्ष्मी त्याच्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली इकडे झुकवते. आपल्या डोळ्यापुढे आपली अवलाद नंगानाच करते, आपल्या डोळ्यापुढे आपली अवलाद आपलं धन वाईट मार्गात खर्च करते. हे पाहून बाप अर्ध्या आयुष्यात झुरून मरतो. बाप गुडघ्यात मान घालतो आणि पोराला म्हणतो, अरे पोरा या धनाचा नको असा नाश करू, अरे पोरा ह्या धनाचा नको असा नाश करू, हे धन मिळवण्यासाठी मी लय लोकांचे मुंडके मोडलेत, हे धन मिळवण्यासाठी मी लय लोकांचे मुंडके मोडलेत, या धनाचा नको असा नाश करू. पोरग म्हणतात जर्रा दम खाड, तुझंच मुंडकं मोडायचं बाकी आहे, जरा दम खाड. आणि पोरग मुंडकं मोडतच बापाच्या मुंडक्यावर पाय देतं, गचुरं धरतं, म्हणतं काढ चावी, काढ चावी. बापाकडून चावी घेतं, बापा देखत पैसे घेतं आणि वाईट मार्गात खर्च करतं आणि बापाला शेवटी भिकायला लावतं. पोटी नालायक अवलादाने ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते, जोडाजोडगीची पोटी. आणि म्हणून कबीर महाराज म्हणतात एका अभंगातून की बुरी नजर वाले तेरा बच्चा जिये, बुरी नजर वाले तेरा बच्चा जिये और वो बड़ा होकर तेरा खून पिए. ऐका पुन्हा एकदा, बुरी नजर वाले तेरा बच्चा जिये और वो बड़ा होकर तेरा खून पिए. हे बुरी नजर वाले, ते ट्रकवरचं नाही, तेरा मुखाला, हे इकडचं घ्यायचं आपल्याला. हे बुरी नजर वाले, कबीर महाराज, हे बुरी नजर वाले, हे रजोगुणी तमोगुणी माणसानो, करप्ट भ्रष्टाचारी माणसानो, तेरा बच्चा जिये, तुझा मुलगा जिवंत राहावा, तेरा बच्चा जिये और वो बड़ा होकर तेरा खून पिए. तुझा मुलगा जिवंत राहावा म्हणले भ्रष्टाचारी माणसात, वाईट माणसा, तो मोठा व्हावा आणि होईलही, आणि मोठा झाल्यानंतर तुला तिळतिळीत तडपायला लावेल, तुझं धन तुझ्या डोळ्यापुढे बाई बाटली ताटली याच्यात खर्च करेल, तुला भिकायला लावेल आणि तू गुडघ्यात मान घालून रडशील. हो, पोराच्या लाख विनवण्या करशील, पण पोरगा पूर्णतः वायाला गेलेला असेल, तुझ्या समोर बाई बाटली ताटलीकडे झुकलेला असेल, नंगा नाच करत असेल, तर गुडघ्यात मान घालून रडशील आणि अर्ध्या आयुष्यात झुरून झुरून मरशील. कारण पोटी नालायक अवलादेने हे बापाचं सर्वात मोठं दुःख असते. पोटी चांगली अवलादेने बापाचं सगळ्यात मोठं सुख, पण पोटी नालायक अवलादेने हे बापाचं सगळ्यात मोठं दुःख असते. बाप अर्ध्या आयुष्यात झुरून मरतो अवलादीकडे पाहून, कारण बाप जगतोच अवलादीसाठी. मनुष्य जगतो फक्त अवलादीसाठी ना. अवलाद आपल्या डोळ्यापुढे नंगानाच करते, वायाला गेली तर बाप अर्ध्या आयुष्यात झुरून मरतो. का तर अवलाद बापाच्या या लबाडीच्या पैशाचा वाईट मार्गात खर्च करून, नंगानाच करून, सगळा पैसा खर्च करून टाकते आणि बापाला भिकायला लावते, बापाला कष्ट देते, पीडा देते, दुःख देते, हानते, मारते, संसाराची धुळदाण करते. आणि म्हणून रजोगुणी तमोगुणी वाईट भ्रष्ट माणसाला मुलगा झाला की समजून घ्यावं त्याचा वैरी पोटाला आला. कारण हा मुलगा वैऱ्याच्या रूपात त्याचं धन लुटत असतो, नाहीसं करत असतो, बापाला कंगाल करतो, भिकायला लावतो. आणि म्हणून कबीर महाराज म्हणतात की बुरी नजर वाले तेरा बच्चा जिये और वो बड़ा होकर तेरा खून पिये. हे बुरी नजर वाल्या, दुष्ट दुराचारी भ्रष्ट माणसा, तमोगुणी रजोगुणी माणसा, तुझा मुलगा जगावा. कशा करता? तो मोठा होऊन तुझं रक्त पिण्यासाठी, अर्थात तुझं धन लुटण्यासाठी, धनाचा नाश करण्यासाठी आणि तुला भिकायला लावण्यासाठी, तुझे हाल अपेष्टा करण्यासाठी, तुझे करप्शन करून पैसा आणलायस त्याची तुला फेड येण्यासाठी.
बुरी नजर वाले तेरा बच्चा जिये और बडा होकर तेरा खून पिये. म्हणून इथं शहाणा होण्याची गरज आहे. सुधरा. भ्रष्टाचार करप्शन करताना घडीभर मजा वाटते. लबाडीचा पैसा घरात आणला, पैसा दिसतो, पण अवलाद व्हायला जाते. आणि अवलाद व्हायला जाणे बापाचं सगळ्यात मोठं दुःख असतं. मग तुम्हाला भ्रष्टाचाराचा पैसा हवा आहे का चांगली अवलाद हवे हे ज्याचं त्यांनी ठरवावं. घडीभर भ्रष्टाचाराचा पैसा आला, पैसा दिसतो, मजा वाटते, पण अवलाद व्हायला गेली हे सगळ्यात मोठं दुःख आहे ना. आणि अवलाद व्हायला जाणं हे दुर्भाग्य आहे. पोटी सद्गुणी अवलाद बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती. पोटी नालायक अवलाद बापाची सगळ्यात मोठी गरिबी. तो बाप भिकारी असतो ज्याची अवलाद नालायक आहे. खिशात रुपया नाही पण अवलाद चांगली, बाप टानाटान एवढ्या मारतो. तात्पर्य पोटी सद्गुणी अवलाद ही बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती आणि सुख. पोटी नालायक अवलाद बापाचं सगळ्यात मोठं दारिद्र्य आणि दुःख असते. म्हणून पोटी चांगली अवलाद यावी, बापाला सुख देते. त्यासाठी तुम्ही नामधारक बना, तुम्ही सात्विक बनाल. सात्विकाचं बीज शुद्ध असतं आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हेच तुकोबार अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणून भ्रष्टाचार टाळा, लांडीला बाडी टाळा. नालायक अवलाद पोटाला येईल आणि तुमची हालापेष्टा करेल. आज तुम्ही समाजावर नजर मारा. सात्विक माणसं फार थोडी आहेत. रजोगुणी तमोगुणी माणसं ढिगलानी पडली आहेत. 12 समाज रजोगुणी तमोगुणी, 80% रजोगुणी तमोगुणी मला तरी चालेल. उगा 10-20% सात्विक माणसं आहेत, सत्वगुणी माणसं आहेत. तुम्ही रजोगुणी तमोगुणी माणसाकडे बघा. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहित आहेत की घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आधारा मूर्खो जैसा. ऐका बुवी ज्ञानोबाची. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आधारा मूर्खो जैसा. जगाला आदरानं बोलायचं मतलबासाठी, पण घरी आलं की मायबापाला लाथाने हाणायचं, झिडक्या मारायच्या, त्यांचा तिटकारा करायचा, पोतऱ्यासारखं कोपऱ्यात फेकून द्यायचं. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आधारा मूर्खो जैसा. सगळ्या जगाला, विश्वाला, बाहेरच्या माणसाला गोड बोलायचं, आदरानं बोलायचं मतलबासाठी, आणि घरी आले की मायबापाची हेळसांड करायची. एक शब्द धड बोलायचं नाही, पोतऱ्यासारखं त्यांना कोपऱ्यात फेकून द्यायचं. ही रजोगुणी तमोगुणी माणसाची वृत्ती असते. आईबापाचा धिक्कार करतात, त्यांची हेळसांड करतात. ही रजोगुणी तमोगुणी माणसं कशी असतात? ज्ञानोबा लिहित आहेत की तुळशीच्या झाडा न घाली शिंतोडा, तुळशीच्या झाडा न घाली शिंतोडा, द्राक्षाच्या बुडा दुधाची होती. काही माणसं इतके मतलबी आहेत म्हणले, त्यातल्या ते रजोगुणी तमोगुणी. कशा मतलबी आहेत? द्राक्षाचं झाड फळ देतं, अंगूर देतं, म्हणून त्या द्राक्षाच्या मुळाला पाणी काय दूध घालायची तयारी आहे. पण आईवडील काही देत नाहीत, म्हातारे झालेत, काही देत नाहीत, म्हणून त्यांचा पोतारा करायचा आणि कोपऱ्यात फेकून द्यायचं. तुळशीच्या झाडा न घाली शिंतोडा. तुळस काही देत नाही, मग तिला पाण्याचा थेंबही ओतायचा नाही. पण द्राक्षे अंगूर देतात, फळं देतात, मग त्याला दूध ओतायचं. पाणी काय दूध ओतायचं. तसं मायबाप काही देत नाहीत, म्हणून त्यांचा पोतारा करायचा, हेळसांड करायची आणि कोपऱ्यात फेकून द्यायचं. ही वृत्ती आहे. पण हे योग्य नाही आहे. मायबाप हे आमचं पांघरूण आहे. मायबाप हे आमच्या घराचं इंटेरियर डेकोरेशन आहे. एक मनुष्य एका झाडाखाली सूटबूट घालून त्या झाडाखाली पडलेली पिकलेली पानं पायाखाली कचकच कचकच तुडत होता. त्यातल्या एका पानातून आवाज आला की ए माणसं आम्हाला असं तुडू नकोस, ए माणसं आम्हाला असं तुडू नकोस. कोण बोलतंय बघा? पान बोलतंय. पिकलेलं पान झाडाखाली पडलेत, माणूस बोटाखाली पाय ते पानं तुडवतोय पिकलेली. त्यातल्या एका पानातून आवाज आला की ए माणसं आम्हाला असं पायाखाली तुडू नकोस. एकेकाळी आम्ही या झाडावर होतो, हिरवीगार होतो, आणि त्यावेळेस तुला सावली देत होतो. आज आम्ही पिकले आहेत, म्हातारे झालेत, गळून पडलोत, म्हणून आम्हाला पायाखाली तुडू नकोस. तेव्हाची ती सावली आठव. एकेकाळी आम्ही झाडावर होतो, तरुण होतो, हिरवीगार होतो, तुला सावली देत होतो. आज आम्ही पिकली आहेत, गळून पडलेत, म्हणून आम्हाला पायाखाली तुडवतोस, तुडू नको. तसं आईवडील एकेकाळी आमची सावली होते, हो, आम्हाला आधार देत होते, आमचा आश्रय होते त्या पानासारखं. पण आज पिकल्या पानासारखं गळून पडली आहेत, म्हणून आम्ही आईबापाला पायाखाली तुडवतो. हे कितपत योग्य हे ज्याचं त्यांनी ठरवावं. मायबाप हे आमचं पांघरूण आहे.
मायबाप हे आमच्या घराचं इंटेरियर डेकोरेशन आहे. मायबाप हे आमच्या घराची शोभा आहे. मायबाप हे आपल्या मुलाचे खरे मित्र असतात. नातवाचा खरा मित्र जर कोण असेल तर तो आजोबा असतो आणि आजी असते. हो, आणि आजोबा आजीची सगळ्यात मोठी श्रीमंती काय असेल तर ती आहे नातवासोबत खेळणं. सगळ्या जगाचं सुख एकीकडं आणि नातवासोबत खेळणं एकीकडं. हो, सगळ्या जगाचं सुख एकीकडं सरकायचं आणि नातवासोबत खेळायचं, हे सुख एकीकडं. इतकं नातवासोबतचं खेळलेलं सुख मोठं असते. आणि म्हणून ज्या घरात आईवडील नाही आहेत, आजोबा आजी नाही आहेत, त्यांना हाकलून दिलं आहे वृद्धाश्रमात, तर तो मुलगा मायबाप असूनही अनाथ असतो. मायबाप असूनही अनाथ असतो तो नातू. कारण नातवाचा खरा विकास हा आजी आजोबापासून होत असतो. आजी आजोबा त्याला देवाधर्माच्या गोष्टी सांगून, त्याची कर्मणूक करून, खेळून त्याचा विकास करत असतात. मुलगा घडत असतो, बनत असतो. पण आईवडील अर्थात आजोबा आजी घरात नसतील तर त्या लेकराला वळण लावायला कोणी नसतं, सुधारायला कोणी नसतं, धार्मिक गोष्टी सांगायला कोणी नसतं. मुलगा बापाजवळ जायला घाबरतो, पण आजोबा आजीजवळ मन मोकळं करतो, त्याचा विकास होतो. मित्रात खेळल्याने फारसा विकास नाही, पण आजोबा आजीजवळ त्याचा खरा विकास होत असतो. आणि म्हणून जी माणसं आपल्या आईवडिलाला घरातून बाहेर हाकलून देतात ती आपल्या संततीचा विकास खुंटवतात. विकास खुंटवतात संततीचा. आपल्या संततीचा विकास चांगला व्हावा वाटत असेल तर आजोबा आजीला घरात सांभाळा. आजोबा आजीला नातवाला एकत्र खेळू द्या, एकत्र गप्पा मारू द्या. आजोबा आजीच आपल्या अवलादीला डेव्हलप करत असतात, हे विसरू नका. पण आज आजोबा आजी घरात नाही आहेत. एक तर नोकऱ्याच्या रूपानं, नोकऱ्याच्या निमित्तानं मुलं बाळं बाहेर आहेत, त्यांची मुलं त्यांच्याजवळ आहेत, आजोबा आजी गावाकडे. आजोबा आजी नातवाची ताटातूट आहे. कुणाला जवळ ठेवायला संधी आहे, पण ते जवळ सांभाळत नाही. सुनाचं सासूचं पटत नाही. अन्यान्य कारणामुळे मायबाप वृद्धाश्रमात आहेत. कोणाचे भीक मागत फिरतायत, कोणाचे रस्त्यावर पडतायत. ही चूक आहे. मायबाप हा प्रत्यक्ष देव आहे. तुका म्हणे मायबापे अवघी देवाचीच रूप आहे. हो, मायबापे अवघी काशी, तेने न जावे तीर्थाशी. तुकोबाराय बोलतात. मायबाप हे प्रत्यक्ष पांडुरंग आहेत, रुक्मिणी आहेत. पंढरपुरात पांडुरंग आणि रुक्मिणी उभे आहेत ते केवळ एका कारणामुळं, पुंडलिकाने केलेल्या आपल्या आईवडिलाच्या सेवेला भुलून. आज हे सावळं प्रब्रह्म पंढरपुरात उभं आहे कशामुळे? एकच कारण, पुंडलिकाच्या सेवेला भुलून. कोणती सेवा? पुंडलिकाने आपल्या आईवडिलाची केलेली सेवा. तेवढ्या एका कारणामुळे पुंडलिकाने पांडुरंगाला बांधलंय आणि योगी योगी पंढरपुरात उभं केलंय. या विटेवर उभा राहा म्हणला, कमरेवर हात दे आणि येणाऱ्याचा उद्धार कर. आणि पांडुरंग बांधल्या गेला. का बांधल्या गेला? पुंडलिकाच्या सेवेला भुललाय. पुंडलिकाने केलेल्या आईवडिलाच्या सेवेला भुललाय. आईवडिलाच्या सेवेत एवढी ताकद आहे. तुका म्हणे मायबापे अवघी देवाची रूपे. आईबाप हे लक्ष्मीनारायण आहेत. जो मुलगा आईबापाची लक्ष्मीनारायण समजून सेवा करतो त्याला त्याच्या संसारात काहीच कमी पडत नाही, बरकतच बरकत असते. आणि जी मुलं आपल्या आईबापाला घराबाहेर काढतात, हाकलून देतात, हेळसांड करतात, अन्नपाण्याला तरसवतात, त्याला त्याच्या संसारात जय आणि बरकत कधीच येत नाही, त्याची अधोगतीच होते. कारण मायबापाचा छळ हा देवाचा छळ आहे. मायबापाला हाकलला, अक्षरशः देवघरातून हाकलला, आणि ज्याने देवघरातून हाकलला त्याला जय कसा येईल? त्याचा पराजयच होईल. त्याला कधीच बरकत यायची नाही, त्याची अधोगतीच होईल. आणि म्हणून संसाराचा विकास व्हावा, कुटुंबात आनंदाचं वातावरण असावं, आपल्या संततीचा विकास व्हावा, यासाठी मायबाप सांभाळा. नातू आणि आजोबा आजीला एकत्र खेळू द्या. घराची शोभा आईवडिलामुळे आहे. मी पुन्हा पुन्हा बोललो, आईवडील हे आमचं पांघरुण आहे. आईवडील हे घराची शोभा आहेत. आईवडील हे घराचं इंटेरियर डेकोरेशन आहेत. हे लाकडाचं डेकोरेशन काय करता तुम्ही? फर्निचर आणि काय नून बाय त्याला काय चवालीन, काय चाटायचं त्याला? आम्ही लाकडाचं फर्निचर करतो, इंटेरियर डेकोरेशन करतो, ते खरं इंटेरियर डेकोरेशन नाही आहे. आमची थकलेली मायबाप हे आमच्या घराचं खरं इंटेरियर डेकोरेशन आहे. आणि ज्यावेळेस ती निघून जातील घराच्या बाहेर किंवा मरतील, त्यावेळेस घर उदास खिन्न वाटतं, त्या घरात राहावं वाटत नाही, त्या घरातला देव निघून जातो. आणि म्हणून मायबापाची हेळसांड करू नका. पांडुरंग म्हणतोय, भगवान कृष्ण म्हणतात भागवतामध्ये की मायबापाची सेवा न करिता माझी सेवा करी सर्वथा, तेने मज हानीतल्या लाथा की माझ्या घातासाठी प्रवर्तला. बघा देव काय म्हणतोय की मायबापाची सेवा न करता जो सारखी पांडुरंगाची सेवा करतो
तर त्यांनी मला लाथा हाणल्यागत दुःख होतं. याचा अर्थ पांडुरंग म्हणतो की तू आधी मायबापाची सेवा कर, ती माझीच सेवा आहे, कारण मायबापाच्या रूपात मीच घरात नांदतोय. आणि मग मायबापाची हेळसांड केली आणि पांडुरंगाची सेवा केली तर ही सेवा पांडुरंगालाच आवडत नाही. म्हणून आधी मायबापाची सेवा करा, मायबापाची सेवा सहजच पांडुरंगाला पोहोचते आणि मायबाप आणि पांडुरंग तुमच्यावर सातत्याने कृपा करत असतो. कारण हे मायबाप लक्ष्मीनारायणाच्या रूपात घरात नांदत असतात. आणि म्हणून प्रत्यक्ष लक्ष्मीनारायण समजून मायबापाची सेवा करा. आणि म्हणून नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात की सुपुत्र कोण आणि कुपुत्र कोण. पिता स्वयंमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी जाण, ऐसे जाणवणे ज्याचे भजन, सुपुत्र जाणतो जगी. जो मुलगा आईवडिलाला प्रत्यक्ष लक्ष्मीनारायण समजून त्यांची सेवा करतो तो सुपुत्र असतो. आणि जो आईवडिलाची हेळसांड करून त्यांना घराबाहेर काढतो, त्यांना देव समजून त्यांची सेवा पूजा करत नाही, तो कुपुत्र असतो. आणि म्हणून सुपुत्र बना, आईवडिलाला सांभाळा, त्यांची सेवा करा, आईवडिलाला प्रत्यक्ष लक्ष्मीनारायण समजून सेवा करा. तुम्ही सुपुत्र बनाल, देवाच्या नजरेत वर चढाल. आईवडिलाच्या रूपात देव घरात नांदतोय आणि नांदत असेल तो तुम्हाला बरकतच बरकत देईल, यशच यश देईल. आणि शिवाय तुमच्या संततीचाही विकास होईल आजोबा आजीसोबत नातू खेळल्यामुळं. आणि आजोबा आजीलाही सुख मिळेल, ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. आणि म्हणून आईवडिलाची हेळसांड करू नका, त्यांना कोपऱ्यातला पोतारा बनवू नका, आईवडिलाची आज्ञा मोडू नका. ज्ञानोबा नरेश म्हणतात, अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना, केली या दोन्ही पतना हेतू होती. माऊली म्हणतात की आईवडिलाची, त्यातल्या आईची आज्ञा मोडणं, जो आईची आज्ञा मोडतो तो सरळ नरकाला जातो. म्हणून आई ही प्रथम स्थानावर आहे, बाप नंबर 2ला आहे. अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना, केली या दोन्ही पतना हेतू होती. आईची अवज्ञा केली, आईची आज्ञा मोडली, अर्थात मायबापाची आज्ञा मोडली, तर तो पुत्र सरळ नरकाला जातो. म्हणून आईवडिलाची हेळसांड करू नका, त्यांची आज्ञा मोडू नका, त्यांच्या आज्ञेत राहा, त्यांना सांभाळा, त्यांना सुख द्या, त्यांना पाळणा टांगा, का उपयोग घाला. आईवडील आमचं इंटेरियर डेकोरेशन आहेत, पांघरूण आहेत, त्यांची हेळसांड करू नका, अन्न पाण्याला तरतासायला लावू नका. तुकोबाराय म्हणले की भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. जिवंतपणी अन्नासाठी हालअपेष्टा करायच्या, त्यांना अन्नाला तिष्ठायला लावायचं आणि मेल्यावर मोठमोठ्या पंक्ती उठवायच्या. भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. जिवंतपणी अन्नपाण्याला तिष्ठावलंय आणि मेल्यावर मोठमोठ्या पंक्ती उठवल्या, पिंडदान केले. तुकोबाराय म्हणतात काय उपयोगाचं आहे. भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. म्हणून जिवंत असताना त्यांची सेवा करा आणि का उपयोग घाला. लक्षात ठेवा. आणि म्हणून बायको घरात, अर्थात बायको बंगल्यात आणि मायबाप गोठ्यात, हा अधर्म आहे. आजकाल हीच फॅशन बनली, बायको बंगल्यात आणि मायबाप गोठ्यात, हा अधर्म आहे. एकदा एका मुलानं आपल्या आईवडिलाला गोठ्यात ठेवलं. बायकोच्या सांगणं असो कशानं असो आपल्या आईबाबाला गोठ्यात ठेवलं. आणि मायबापाच्या हातात एक घंटी दिली, म्हणले बाबा ज्यावेळेस भूक लागेल त्यावेळेस घंटी वाजवत जा, मी तुम्हाला अन्न पाणी आणून देत जाईल. बरेच दिवस हा क्रम चालला. भूक लागली, तहान लागली, बापाने माईने घंटी वाजावी, पोरांनी घंटी ऐकली की अन्न पाणी नेऊन द्यावं. मायबाप बरेच दिवस कोठ्यात राहिले. हा क्रम बरेच दिवस चालला. एके दिवशी अचानक ती घंटी वाजलीच नाही. सकाळ झाली, दुपार झाली, बराच वेळ गेला. पोरगं म्हणतं आज घंटी वाजल्या नाही, म्हातारी गचकले तर नाही आहेत. हा धावत धावत गेला आणि पाहतो तर मायबाप जिवंत आहेत. म्हणतो बाबा घंटी का नाही वाजवली. म्हणले काय सांगू पोरा, घंटी तुझ्या पोरांनी चोरून नेली. म्हणले माझ्या पोरांनी, त्याला काय करायचं. तर म्हणले मला काय माहीत बा, तू त्यालाच विचार. हा धावत गेला आपल्या पोराकडे. म्हणले ए पप्या, ती घंटी का चोरलीस. तर पप्या म्हणतो बाबा तुमच्यासाठी. पप्या म्हणतो बाबा तुमच्यासाठी. म्हणले माझ्यासाठी कशाला. म्हणले मी मोठा होईल, तुम्ही म्हातारे होताल, त्यावेळेस मी तुम्हाला याच गोट्यात ठेवील, हीच घंटी तुमच्या कामाला येईल. मी नवीन कुठून आणून कशाला पैसे खर्च करू, ही तुमच्या कामी येईल तुम्ही म्हातारे झाल्यावर, म्हणून मी घंटी चोरली. त्या माणसाची झाक निघून गेली की माझं पोरगं आत्ताच मला गोट्यात ठेवायच्या तयारीला लागलंय, म्हातारपणी माझे काय हालअपेष्टा करेल. त्याची झाक निघून गेली. पप्या घंटी का चोरलीस. म्हणले बाबा तुमच्यासाठी. कशाला. तर म्हणले तुम्ही म्हातार झाल्या मी गोट्यात ठेवील तुम्हाला आणि हीच घंटी तुमच्या कामी येईल, तुम्ही वाजवा, मी अन्न पाणी आणून देईल. झाक निघून गेली. मायबाप काढले गोट्यातून, घरात आणले आणि मुलगा सेवा करू लागला. हे तळहातावरचं उष्ण आहे.
तुम्ही तुमच्या मायबापाची हेळसांड केली, तुमचा मुलगा तुमची हेळसांड करणारच, ही परतफेड द्यावीच लागणार. आणि म्हणून शाने व्हा. तुम्ही तुमच्या मुलाला कितीही मोठं करा, डॉक्टर करा, इंजिनियर करा, वकील करा, मोठमोठे अधिकारी करा, पण त्यांच्या मुखात हरिनाम द्यायला आणि त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी द्यायला विसरू नका. माझं वाक्य काळजावर करून ठेवा. तुम्ही तुमच्या मुलाला किती मोठं करा, पण त्याच्या मुखात हरिनाम आणि हातात ज्ञानेश्वरी द्यायला विसरू नका. अन्यथा या मुलाच्या मुखात हरिनाम दिलं नाही आणि हातात ज्ञानेश्वरी दिली नाही तर एक ना एक दिवस हाच मुलगा तुम्हाला गोट्यात ठेवेल किंवा कोपऱ्यातला पोतारा करेल, कोपऱ्यात फेकून देईल, तुमची हेळसांड करेल, अन्न पाण्याला तिष्ठवेल. हे तळहातावरचं उष्ण तुम्हाला फेडावंच लागेल. म्हणून मायबापे अवघी काशी. हो, तुका म्हणे मायबापे अवघी देवाचीच रूपे. मायबापाला देव समजा. बायको बंगल्यात, आईवडील गोट्यात, हा अधर्म आहे, असं करू नका. बायको बंगल्यात ठेवा, आईवडील बंगल्यात ठेवा, गुण्यागोविंदानं राहा, मिळून मिसळून राहा. मायबापाला देवाच्या स्थानी ठेवा. नवीन नवीन ते देवच आहेत. आपली पुढची पिढी घडवा, मुलावर संस्कार टाका, मुलाच्या मुखात हरिनाम द्या, त्याच्या हातात ज्ञानेश्वरी द्या. तुमचा ते उत्तम सांभाळ करतील. आणि म्हणून मी बोललो की आपल्या मुलाला तुम्ही कितीही मोठा साहेब करा, डॉक्टर, इंजिनियर, वकील, काही करा, मोठमोठे अधिकारी करा, हो, पण हे करत असताना त्याच्या मुखात हरिनाम द्या आणि त्याच्या हातात ज्ञानेश्वरी द्या. ते सज्जन निघेल, सात्विक निघेल, भाविक निघेल आणि देव समजून तुमचा सांभाळ करेल, लक्ष्मीनारायण समजून तुमची पूजा करेल. तुमचं जीवन धन्य होईल. घरात गुण्यागोविंदाचं वातावरण असेल. आणि म्हणून बायको बंगल्यात आणि मायबाप गोठ्यात हा अधर्म आहे, हे सगळ्यांनी टाळावं. या बोलण्यातून मी महत्त्वाचा एकच संदेश देईल की आईवडिलाला देव समजून, लक्ष्मीनारायण समजून त्यांची सेवा करा. त्यांची हेळसांड करू नका, अन्नपाण्याला तिष्ठायला लावू नका. जिवंतपणे अन्नपाण्याला तिष्ठायला लावायचं आणि मेल्यावर मोठमोठ्या पंक्ती उठवायच्या, याचा काही उपयोग नसतो. म्हणून आईवडिलाला देव समजून, लक्ष्मीनारायण समजून त्यांची सेवा करा. असं का घडतं बरं? एक मुद्दाही असा उपस्थित राहतो की काही मुलं आईबापाला सांभाळतात, काही मुलं आईबापाला सांभाळत नाहीत. असं का होतं? तीच माणसं, तेच रंगरूप, तेच नाक, तेच डोळे, तेच तोंड, तेच मेंदू, सगळं तेच आहे, परंतु तरी काही मुलं आईबापाला सांभाळतात, काही मुलं आईबापाला सांभाळत नाहीत. असं का होतं? तर याचं प्रमुख कारण असं आहे की ज्ञानोबा बोलतात ज्ञानेश्वरीत की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. की ज्याच्या मुखात हरिनाम आहे फक्त त्याच्याच हृदयात दया वास करते, आणि ज्याच्या हृदयात दया वास करते फक्त त्याच्याच जीवनात धर्म वास करतो. धर्म म्हणजे जातीपाती नव्हे. धर्म म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. तुकोबारा तर सत्याला धर्म म्हणतात. सत्य तोची धर्म, हो, सत्याला धर्म म्हणतात. सत्य तोची धर्म अर्थात नीतिमूल्य हाच धर्म. नीती, माणुसकी, इमानदारी हाच धर्म आहे. माणुसकी, प्रेम, जिव्हाळा हाच धर्म आहे. सत्य, अहिंसा हाच धर्म आहे. नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. मग ज्याच्या मुखात हरिनाम आहे त्याच्या हृदयात दया, आणि ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म, अर्थात सर्व सद्गुण. मग प्रेम हा एक सद्गुण आहे. मग प्रेम कोणाच्या पोटी जन्म घेतो? धर्माच्या. धर्म दयेच्या, आणि दया हरिनामाच्या. अर्थात हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म, अर्थात प्रेम. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी प्रेम जन्म घेते, हे लक्षात घ्या. हरिनामाच्याच पोटी प्रेम जन्म घेते, हे लक्षात घ्या. सकळ धर्माचे कारण नामस्मरण, हरिकीर्तन. धर्म म्हणजे प्रेम, आणि मग हा धर्म अर्थात प्रेम कुठं जन्म घेतं? नामस्मरण, हरिकीर्तन. अर्थात हरिनामाच्या पोटी धर्म अर्थात प्रेम जन्म घेतं, हरिनामाच्या पोटी प्रेम जन्म घेतं. मग तुम्ही नामधारक आहेत तर तुमच्या हृदयात दया आणि प्रेम असेल. मग ज्याच्या हृदयात दया आणि प्रेम आहे तो जगाच्या म्हातारीला आपली आई समजतो, तर आपल्या सख्या आईला आई समजेलच, आणि तिचा लक्ष्मीनारायण समजून सांभाळ करेल मायबापाचा. म्हणून ज्याच्या मुखात हरिनाम आहे, त्याच्या हृदयात दया आहे, त्याच्या हृदयात प्रेम आहे, तो आईवडिलाला लक्ष्मीनारायण समजून त्यांची पूजा करतो, सांभाळ करतो. आणि ज्याच्या मुखात हरिनाम नाही ते निर्दयी असतं, ते अधर्मी असतं, ते कडू असतं. कडू कुणाचंच नसतं, कडू फक्त स्वतःचं असतं. ते मायबापाची हेळसांड करतं, त्यांना हकलून देतं, अन्न पाण्याला तिष्ठायला लावतं, कोपऱ्यातला पोतारा करतं.
फक्त स्वतःच्या जीवनाचं बघतो. आणि म्हणून नामधारक बना. ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया आणि प्रेम. ज्याच्या हृदयात दया आणि प्रेम, दया स्वतःसाठी जगत नाही, दया सदैव समोरच्यासाठी जगते. दया समोरच्याला कधी दुःख देत नाही, उलट दया समोरच्याचं दुःख निवारण करते. आणि म्हणून तुमच्या मुखात हरिनाम तर हृदयात दया, जीवनात प्रेम. तुम्ही आईवडिलाचं दुःख निवारण करणार, आईवडिला दुःख देणार नाही. कारण दया ही समोरच्याला कधी दुःख देत नाही, समोरच्याचं दुःख निवारण करते. मग मुखात हरिनाम, जीवनात दया आणि प्रेम. आईवडिलाला लक्ष्मीनारायण समजून तुम्ही सांभाळ कराल. सगळ्या जगावर प्रेम कराल, भावावर कराल, बहिणीवर कराल, आईवडिलावर कराल, सगळ्यावर प्रेम कराल. फक्त मुखात हरिनाम असू द्या. मुखात हरिनाम, हृदयात दया, जीवनात प्रेम. तुम्ही सगळ्याला आपलं सांभाळता, सगळ्याला आपलं सांभाळून आपलं म्हणून सांभाळता. मुखात हरिनाम, हृदयात दया, जीवनात प्रेम. तुम्ही सगळ्याला आपलं समजता, आपलं समजून सगळ्यांचा सांभाळ करता. त्यात आईवडील येतात, आईवडिलांनाही देव समजून त्यांचा सांभाळ करतात. मग आईवडिलाची हिळसांड कोणामुळे होते? की ज्यांच्या मुखात देवाचं नाव नाही. कारण नामाशी विन्मुख तो नर पापी आहे. मुखात नाम नाही ते पापीच असते. निंब निंबोळ्या मोडून याला, तो कावळ्याशी सुकाळू झाला, त्याचा भक्तिहीन वाढीनला दोषाची लागी. ज्याच्या मुखात देवाचं नाव नाही त्याचं जगणं दोष आणि पाप करण्यासाठीच असते. ते पापीच असते, ते दोषीच असते. मुखात देवाचं नाव नाही ते निर्दयी आहे, कपटी आहे, कडू आहे, अधर्मी आहे. असं कडू, कपटी, अधर्मी याच्याकडून काय अपेक्षा करता? ते जगासाठी कपटी, मायबापासाठी कपटीच आहे. ते फक्त स्वतःचं असते. निर्दयी कपटी माणूस फक्त स्वतःचं असते, ते जगाचं कुणाचं नसते, ते मायबापाचं नसते. मग असं अधर्मी, ज्याच्या मुखात नाम नाही आहे, निर्दयी आहे, अधर्मी आहे, कडू आहे, कपटी, अशी माणसं मायबापाला सांभाळत नाहीत. मायबापाचे हालापेष्ट करतात, कोपऱ्यातला पोतारा करतात. आणि म्हणून समाजामध्ये हरिभक्तीचं बीज लावणं हे फार महत्त्वाचं आहे. बहुसंख्येनं कीर्तनात, प्रवचनात यावं, हरिभक्तीत यावं, मुखानं रामनाम जपावं. तुमच्या हृदयात दया येईल, दयेच्या पोटी धर्म येईल, अर्थात प्रेम येईल. आणि जीवनात प्रेम आलं की तुम्ही सगळ्याला आपलं समजता, तुम्ही जगासाठी जगायला शिकता. सगळ्याला आपलं समजून त्यांचा सांभाळ करतात, त्यात मायबापालाही सांभाळतात. म्हणून नामधारक संतती मायबापाला सांभाळते, नामापासून दूर असलेली संतती मायबापाला सांभाळत नाही. हे जगातलं चित्र आहे. आता एक शेवटी जाता जाता असा बी एक प्रश्न उभा राहतो की मुलं मायबापाला सांभाळत नाहीत, हा सर्वस्वी दोष मुलाचाच आहे का, काही थोडाफार मायबापाचाही आहे? माझं वाक्य पुन्हा आहे का? सध्या मुलं मायबापाला सांभाळत नाहीत, हा सर्वस्वी दोष मुलाचाच आहे का थोडाफार मायबापाचाही आहे? तर मी व्यासपीठावरून छाती ठोकून सांगतो की 50% दोष मायबापाचा आहे, 50% मुलाचा आहे. सगळा मुलाचाच नाही, मुलाचा आहे पण तो 50% मायबापाचाही आहे. मी तर म्हणतो 50%हून अधिक मायबापाचा असू शकतो. कारण तुकोबा थोडं पाठीमागं जा, तुकोबारा पाठीमागं गेलं काय बोलले की जो मनुष्य रामनाम घेत नाही, जो मनुष्य रामनाम घेत नाही तो गाढव नाही, त्याचे मायबाप गाढव आहेत. जो मनुष्य रामनाम घेतो तो धन्य नाही, त्याचे मायबाप धन्य आहेत. हे चरण लक्षात घ्या. तुका म्हणे आयशा जीवा काय करू आता, राम राम न म्हणती त्याची गाढव माता पिता. तुकोबाराय जे रामनाम घेत नाही त्याला गाढव म्हणत नाही, त्याच्या मायबापाला गाढव म्हणतात. कारण मायबाप गाढव आहेत म्हणून मायबाप रामनाम न घेणारी आहेत म्हणून पोटी रामनाम न घेणारी संतती आली. मुद्दा लक्षात घ्या. मुलगा रामनाम घेत नाही, तुकोबाराय त्याला नालायक म्हणत नाही, त्याला गाढव म्हणत नाहीत, त्याच्या मायबापाला गाढव म्हणतात. का? मायबाप रामनाम घेत नाहीत म्हणून पोटी रामनाम न घेणारी संतान आली. मग पोटी रामनाम न घेणारी संतान आली तर मी बोललो नामाशी विन्मुख ते नर तो नर पापी आहे. रामनाम घेत नाही ते पापी आहे, अधर्मी आहे, निर्दयी आहे, ते कडू आहे. आणि हे कडू कोणाचंच नसतं, मायबापाची हालापेष्टा करतं, मायबापाला सांभाळत नाही. मी तो कोण दोषी? मायबाप दोषी आहेत. मायबाप नाम घेत नाहीत म्हणून पोटी नाम न घेणारी संतान आली. आणि अशी नाम न घेणारी संतान झोड असते, जोडाजोडगीची पोटी फळे बिजेती करंटी. मग ही झोड अवलाद कुणी घातली जन्माला? तर मायबापाने घातली. का? मायबाप झोड आहेत, मायबाप नामापासून दूर आहेत, मायबाप नाम घेत नाहीत म्हणून पोटी नाम न घेणारी संतान आली. आणि नाम न घेणारी संतान कोणाचीच नसते, ती निर्दयी असते, ती झोड असते, ती कडू असते. कडू कोणाचं नसतं. आणि म्हणून कडू निर्दयी नाम न घेणारं मायबापाला सांभाळत नाही. मग ही कडू निर्दयी नाम न घेणारी अवलाद पोटी घातली कोणी? ती मायबापानी. का? तर मायबाप नाम घेत नाहीत म्हणून पोटी नाम न घेणारी अवलाद.
आणि नाम न घेणाऱ्या अवलादीन मायबापाची हेळसांड केली, मायबापाला सांभाळलं नाही, मग दोषी कोण आहे? अहो मायबापाचे आहेत ना. सर्वस्वी दोष मुलाला देऊ नका. मायबाप नाम घेत नाहीत म्हणून मुलं नाम घेत नाहीत. आणि नाम न घेणारा कोणाचाच नसतो, निर्दय असतो, कडू असतो. मायबापाचे हालापेष्ट केलं, पण ही नाम न घेणाऱ्या अवलाद कुणी पोटाला घातली? मायबापाने घातली. तुकोबारा म्हणतात, झोडा झोडगीचे पोटी फळे बिजेते करंटी. जे नामधारक नाही, जे झोड आहे त्याच्या पोटी झोडच येतं, नाम न घेणारच येतं. आणि नाम न घेणारं कोणाचंच नसतं. ते कडू असतं, निर्दय असतं, अधर्मी असतं, ते मायबापाचे हालापेष्ट करतं. पण 50% नाही, 50%हून अधिक दोषी मायबाप आहेत की त्यांना मुलं सांभाळत नाहीत. आणि 5-25% मुलंही दोषी आहेत. वृत्ती असते, स्वभाव असतो. मायबाप नालायक आहेत, नाम घेत नाहीत म्हणून नाम न घेणारे संतान आली. नाम न घेणारं कोणाच नसतं, मी बोलून गेलो. पण मायबापाला मुलं सांभाळत नाहीत हा सर्वस्वी दोष मुलाचा नाही आहे, त्यात सिंहाचा वाटा मायबापाचा आहे. कारण मायबाप जोड आहेत, दुष्ट आहेत, दुराचारी आहेत, नाम न घेणारी आहेत. पण पोटी दुष्ट, दुराचारी, जोड, नाम न घेणारी अवलाद आली. आणि नाम न घेणारी अवलाद निर्दय असते, अधर्मी असते, कडू असते, कपटी असते, ती कोणाचीच नसते, स्वतःची असते, ती मायबापाची नसते, म्हणून ते मायबापाला सांभाळत नाहीत. म्हणून नाम न घेणारी मुलं मायबापाची हालापेष्टा करतात. पण नाम न घेणारी अवलाद पोटाला घातली कोणी, तर मायबापाने घातली. म्हणजे पर्यायाने इथं मायबाप दोषी आहेत, मुलं मायबापाला सांभाळत नाहीत. इथं सर्वस्वी दोष मुलाचा नाही, यातला 80-90% दोष मायबापाचा आहे. कारण ही अवलाद पोटाला घातली कोणी? मायबापानेच घातली ना, नाम न घेणारी. पुन्हा पुन्हा सांगितलं आहे. आणि म्हणून मुलं मायबापाची हेळसांड करतात. यात निम्यार्धे कारण मुलं आहेत, निम्यार्धे कारण मायबापही आहेत. मायबाप का आहेत? तर पुन्हा एकदा सांगतो की मायबाप जोड आहेत, नाम न घेणारी आहेत. आणि म्हणून नाम न घेणारी अवलाद पोटी आली. आणि नाम न घेणारं कोणाचंच नसतंय, निर्दय असतं, कडू असतंय, ते सगळ्या जगाची हेळसांड करतं, मायबापाची हेळसांड करते. म्हणून मुलंच मायबापाला सांभाळत नाहीत. यात काही दोष मुलाचा आहे, काही दोष मायबापाचाही आहे. म्हणून मायबापानं सुधरावं, मायबापानं नाम घ्यावं, हरिनाम घ्यावं. पोटी हरिनाम घेणारी अवलाद येईल. हरिनाम घेणारी अवलाद दयाळू असते, प्रेमळ असते, ती मायबापाचा सांभाळ करते, सगळ्या जगाचाही सांभाळ करते. आणि म्हणून तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निश. तुम्ही सात्विक बना, हरिनामानं सत्वगुण वाढतो. तुम्ही सात्विक बना, सात्विक अवलाद पोटी येते, सात्विक अवलाद सज्जन असते, ती मायबापाला देव समजून सांभाळ करते. आणि म्हणून तुकोबाराय या पहिल्या चरणात विचार मांडतायत की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तात्पर्य, माणसाचं बीज शुद्ध असावं, पोटी रसाळ आणि गोमटी फळे येतात, अर्थात चांगल्याच्या पोटी चांगली संतती येते. थोडक्यात तुम्ही नामधारक बना, शुद्ध सात्विक आहार घ्या, सज्जनाची संगती करा, तुम्ही सात्विक बनाल. सात्विकाचं बीज शुद्ध असतं आणि शुद्ध बीजापोटी शुद्ध सात्विक संतान येते, चांगली संतान येते, नामधारक संतान येते. याला तुकोबाराय म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हे अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराने सांगितले, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आता ही जी नामधारक संतान आहे, जी सात्विक संतान आहे, जी शुद्ध आणि रसाळ संतान आहे, आपल्या पोटी आली, ही कशी वागते हे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत की मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणी. आपलं बी आपण नामधारक आहोत, सात्विक आहार घेतो, सज्जनाच्या संगतीत राहतो, आपण सात्विक बनलो आहे, आपलं बीज सात्विक बनलं आहे, आपल्या सात्विक बीजाच्या पोटी शुद्ध सात्विक संतती आली, रसाळ गोमटी फळे लागलीत, अर्थात नामधारकाच्या पोटी नामधारक संतान आली. याला शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हटले तुकोबारायांनी. अर्थात नामधारकाच्या पोटी नामधारक संतान आली. आणि म्हणून ही नामधारक संतान याची वाणी कशी असते तर महाराज म्हणतात मुखी अमृताची वाणी देहदेवाची कारणी. ज्याच्या मुखात नाम आहे त्याची वाणी अमृतासारखी रसाळ आणि गोड असते, तो सातत्यानं गोड बोलतो. महाराज एका अभंगातून बोलले तुकोबाराय की नाम घेता मन निवे जिवे अमृतची स्त्रवे. मन तप्त आहे, हॉट आहे, पेटलेलं आहे, पण हरिनामानं ते गार होतं, निवतं. मग हरिनामानं निवलं, ते शांत झालं की त्याच्यातून अमृतासारखे शब्द बाहेर निघतात. नाम घेता मन निवे जिवे अमृतची स्त्रवे. हे तप्त मन हरिनामानं निवलं की त्याच्यातून अमृताच्या धारा वाहू लागतात. अर्थात तुम्ही समोरच्या माणसाला अतिशय चांगलं गोड आणि रसाळ बोलता, तुमची वाणी अमृतासारखी गोड असती. मितुले आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृताशी. तात्पर्य, नामधारकाच्या पोटी नामधारक येतो, नामधारकाची वाणी रसाळ आणि गोड असते अमृतासारखी, तो सगळ्या जगाला सुखी करत असतो आपल्या वाणीने. हा एक फायदा होतो.
आणि दुसरा फायदा की नामधारक संतान आपला देह देवाच्या सेवेत झिजवतो. मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी. देह देवाची कारणी लावणं म्हणजे केवळ पायानं पंढरपूरला जाणं, तोंडानं हरिनाम घेणं एवढाच सीमित अर्थ नाही आहे. तोंडानं हरिनाम तर घ्यायचंच, पंढरपूरच्या पायाने यात्रा करायच्याच, पण यासोबत स्वधर्मही पाळायचा. मुखानं हरिनाम घ्या आणि आपल्या वाटेला आलेलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. स्वकर्तव्य टाकू नका. 3 गोष्टी लक्षात ठेवा. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. ईश्वरार्पण बुद्धीनं आपलं कर्म करा. हे कर्म करताना आपल्या मुखात सातत्यानं हरिनाम ठेवा. आणि तिसरी गोष्ट, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3ही गोष्टी करणं म्हणजे देह देवाचे कारणी लावणं होय. केवळ तोंडानं देवाचं नाव घेत राहणं म्हणजे देह देवाचे कारणी नाही. तोंडानं देवाचं नाव बी घ्या, आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा, कर्म टाकू नका, उलट कर्म आवर्जून करा. आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3ही गोष्टीचं काटेकोरपणे पालन करणं म्हणजे देह देवाची कारणी लावणं होय. आणि म्हणून नामधारक संतान पोटी आली तर मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी. या 2 गोष्टी घडतात. आणि मग असा नामधारक त्याचं सर्वांग निर्मळ असतंय आणि चित्त गंगाजळासारखं पवित्र असतं. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतायत. आणि मग महाराज लिहित आहेत की सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. असा नामधारक सत्वगुणी मनुष्य हळूहळू 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 स्वधर्माचं पालन करतोय, कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करतोय, जगातल्या प्रत्येक प्राणीमात्राला देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करतोय आणि मुखानं सातत्यानं रामनाम घेतोय. है ना, जय जय भेटे भूत तेथे मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित आहे माझा. जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करतोय, मुखानं सतत हरिनाम घेतोय आणि आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करतोय. असा मनुष्य हळूहळू हळूहळू एक ना एक दिवस श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञानाची प्राप्ती करतो. आत्मज्ञानाची प्राप्ती झाली की त्याच्या जीवनात 2 गोष्टी घडतात. त्याचं सर्व अंग निर्मळ होतं आणि चित्त गंगाजळासारखं पवित्र होतं. तो आत्मज्ञानी बनतो. आणि म्हणून ज्ञानोबा 13व्या अध्यायात शौचाची व्याख्या सांगताना लिहितात की बाहेरी कर्मे शाळाला भीतरी ज्ञाने उजळला, या दोही परी आला पाखाळा एका. अंग मन जैसे कापुराचे जयापासी दिसे, अंग मन जैसे कापुराचे. म्हणे शुचित्व गायसे जयापासी दिसे, अंग मन जैसे कापुराचे. जसा कापूर अंतर्बाह्य शुद्ध असतो, सूर्य अंतर्बाह्य शुद्ध असतो, तसा हा नामधारक आत्मज्ञानी अंतर्बाह्य शुद्ध असतो. आतून चित्तशुद्ध गंगेच्या पाण्यासारखं, आतून विमल आत्मज्ञान आणि बाहेरून शुद्ध कर्माचरण. अर्थात ज्याचं अंग निर्मळ आहे म्हणजे तो इमानदारीने, नीतिमूल्याने आणि ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करतो. केवळ कातडं गोर आहे म्हणजे अंग निर्मळ नाही. इमानदारीने, नीतिमत्तेने आणि ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करतो, स्वधर्माचं पालन करतो, आपलं कर्तव्य देवाची पूजा म्हणून करतो. बाहेरी कर्मे क्षाळाला आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करतो. हे 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 निर्मळ अंग आहे. आणि आतून चित्तामध्ये आत्मज्ञान आहे, सगळे विकार घातलेत म्हणून चित्त गंगाजळासारखं शुद्ध आहे. बाहेरी कर्मे क्षाळाला भीतरी ज्ञाने उजळला, या दोही परी आला पाखाळा एका. याला महाराज म्हणतायत की सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ अशी अवस्था त्याच्या जीवनात येते. आणि मग अशी अवस्था जीवनात आली अर्थात तो आत्मज्ञान झाला आहे, हळूहळू मुक्तही होतो, तो संतही बनतो. मग अशा आत्मज्ञानी संताचं दर्शन झालं की तुमचे त्रिविध ताप जातात आणि तुम्हालाही त्या संताच्या कृपाने संतपद प्राप्त होतं आणि आत्मस्वरूपात तुम्ही कायमची विश्रांती पावता. ह्या अभंगाच्या 4थ्या चरणात. आणि म्हणून महाराज लिहित आहेत की तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती. तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती. अर्थात नामधारक आत्मज्ञानी बनतो श्रीगुरूच्या कृपेने, तो अंतर्बाह्य शुद्ध असतो. आणि मग अशा आत्मज्ञानी संताची भेट झाली, त्याचं दर्शन झालं की तुमचे त्रिविध ताप जातात आणि तुम्हाला त्याच्या कृपेने, तुम्हालाही, तुम्ही साधक आहेत पण त्याच्या कृपेने तुम्हालाही आत्मज्ञान होतं आणि आत्मस्वरूपात तुम्हाला कायमची विश्रांती मिळते. ते त्रिविध ताप 3 प्रकारचे आहेत: अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक. तर अधिभौतिक ताप म्हणजे आपल्या सभोवतालच्या ज्या वस्तू आहेत, सजीव निर्जीव यांनी दिलेला त्रास, कुत्रच चावलं, सापच चावला, बैलानेच मारलं, शेजाऱ्याने बांधच टोकारला, नवरा बायकोचे भांडणच झालं, पोरानेच त्रास दिला, हाणामाऱ्या झाल्या वगैरे वगैरे, गाडीच उलटली, हातपायच मोडले, मोटरसायकलच पडली,
टंगडच मोडलं. हे जे सभोवतालच्या सजीव वस्तूंना दिलेला त्रास आहे तो आधी भौतिक ताप आहे. आधी दैविक ताप नैसर्गिक कोप, पाऊसच पडला नाही, अतिवृष्टीच झाली, गावच वाहून गेले, गाराच पडल्या, रोगच पडला, लाल्या रोगाचा आला, धुईच पडली, पिकच करपले, ज्वारीवर कहाणीच पडली, तुमचा कोरोना रोगच आला, अतिवृष्टी झाली वगैरे वगैरे, हा भूकंपच झाला, ज्वालामुखीच आला. हा दैविक कोपामुळे होणारा त्रास म्हणजे आधी दैविक ताप. आणि आध्यात्मिक ताप म्हणजे आपल्या जीवनात येणाऱ्या, आपल्या प्रारब्धानं आपल्या जीवनात येणाऱ्या नाना प्रकारच्या बिमाऱ्या, हा आध्यात्मिक ताप. हे 3 ताप सातत्याने आम्हाला छळत असतात. या 3पैकी कुठला तरी एक ताप सातत्याने आमच्या मानगुटीवर बसलेला असतो आणि आम्हाला छळत असतो. आणि मग अशा महात्म्याची, आत्मज्ञानी संत महात्म्याची भेट झाली, त्यांचं दर्शन झालं की आमचे त्रिविध ताप निघून जातात. आणि त्रिविध ताप निघून गेले की आमच्या अंतकरणाला शांती लाभते. आणि एक ना एक दिवस या संत महात्म्याच्या दर्शनानं, त्याच्या कृपेनं आम्ही साधकातून सिद्ध अवस्थेला जातो. आम्हालाही त्या संताच्या दर्शनानं, त्याच्या कृपेनं आत्मज्ञान प्राप्त होतं आणि आत्मस्वरूपात आम्ही कायमची विश्रांती पावतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती. विठोबा रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती अभंगाचा सर्व भावार्थ आपण संपवलेला आहे. अभंगाचं धावतं सारा असे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती. की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तात्पर्य तुम्हाला वाटत असेल की आपल्या पोटी सर्व गुण संपन्न अवलाद यावी, माझ्या मुलानं मला सर्व गुणात जिंकावं, माझा मुलगा माझ्यापेक्षा काकणवर सरस निघावा, बाप से बेटा सवाई, अर्थात माझा मुलगा सर्व गुण संपन्न निघावा असं वाटत असेल तर तुकोबारा म्हणतात तिथं सत्वाचं सामर्थ्य आहे. प्रत्येक चांगली गोष्ट तुम्हाला सत्वगुणातूनच मिळते, रज आणि तमगुणातून नाही. रज तमगुण तुम्हाला नरकाला नेतात, सत्वगुण तुम्हाला प्रमोशन देतो, वरच्या येऊन नेतो, मोक्ष मिळून देतो. तुम्ही सात्विक बना. सात्विक बनण्यासाठी काय करा? मुखामध्ये रामनाम धारण करा, शुद्ध शाकाहार करा आणि सज्जनाची संगती करा. या 3 गोष्टींनी तुम्ही शुद्ध सात्विक बनता. सात्विक बनले की तुमचं बीज शुद्ध बनतं आणि बीज शुद्ध झालं की तुमच्या पोटी रसाळ आणि गोमटी फळे लागतात. अर्थात तुमच्या पोटी रामनाम घेणारी संतती येते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणजे काय? की तुमच्या पोटी नामधारक शुद्ध सात्विक संतान येते, त्यालाच रसाळ गोमटा म्हटलंय. आणि म्हणून जी दुष्ट दुराचारी बाप आहेत त्यांना वाटतं जास्त की आमची अवलाद ही सर्वगुण संपन्न असावी. प्रत्येक दुष्ट दुराचारी करप्ट भ्रष्ट बापाला वाटतं की माझ्या अवलादीने मला सर्व गुणात जिंकावं, माझी अवलाद सर्वगुण संपन्न असावी. पण या भ्रष्ट करप्ट दुष्ट दुराचारी बापाचे स्वप्न पूर्ण होत नाही. का? तर झोडाझोडगीचे पोटी फळे फळे बिजेती करंटी. झोडाझोडगीचे पोटी फळे बिजेती करंटी, कारण त्यांचं बीज करंट आहे. झोडाच्या पोटी झोडच येतं, ते रजोगुणी तमगुणी आहेत, दुष्ट दुराचारी आहेत, बीज करंट आहे, तर त्यांच्या पोटी करंटीच अवलाद येते, झोड अवलाद येते, बीजच वाईट आहे, अवलाद आहे वाईट पोटी येते. फळे बिजेती करंटी. रजोगुणी तमगुणी माणसाचं ते नामधारक नसतात. रजोगुणी तमगुणी नामधारक नाही आहेत, नामधारक नाही आहेत म्हणून पापी आहेत. त्यांचं बीज करंट आहे आणि करंटाच्या पोटी करंटीच अवलाद येते. ही अवलाद मायबापाला सतवते, दुःख देते. आणि म्हणून दुष्ट दुराचारी करप्ट भ्रष्ट रजोगुणी तमगुणी माणसाची किती इच्छा असू द्या की आमच्या पोटी सज्जन मुलगा यावा, चांगली अवलाद यावी, पण त्याचं स्वप्न पुरं होत नाही. का? तो नामधारक नसतो. नामधारक नाही म्हणून पापी असतो, दुष्ट असतो, दुराचारी असतो. आणि पाप्याच्या दुष्ट दुराचाराच्या पोटी पापीच अवलाद येते, त्याचं स्वप्न पूर्ण होत नाही. परंतु बाप जर सज्जन असेल, सात्विक असेल, नामधारक असेल, नामधारक असेल तर तो त्याचं बीज शुद्ध असतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाखाराया, पाया राखा पैकिंग करा. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. तुकाराम 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 तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम.